जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे बघतो तेव्हा आपल्या DNA मध्ये, आता मी सायन्स, माझा MSc असल्याकारणे, सायन्स असल्याकारणे मी माझे, किंवा मी एज्युकेशन डिपार्टमेंटचा काउन्सिलर असल्याकारणाने काही गोष्टी ज्या आहेत त्या मी फॅक्ट्स घेऊन बोलतो. उगाच आपण काहीतरी बोलायचं तसं नाही. की आपल्या DNA मध्ये आपल्या सर्व वंशज जनाचं निश्चितच गुण आलेले आहे. आपण आता बघितलेलं आहे की जेव्हा अहमदाबादमध्ये जेव्हा एअर क्रॅश झालेला आहे, तिथे देखील बॉडी ओळखू येत नाही, कारण की ते इतक्या प्रमाणात जळून गेलेलं आहे. स्त्री आहे की पुरुष आहे ही देखील ओळख पडत नाही. तरी देखील त्या समय कोणता टेस्ट केला जात आहे? ऐकत ना आपण? हॅलो, हा, लक्ष द्या जरा. तर DNA टेस्टच्या द्वारे ओळखलं जात आहे की खरोखर हे कोण आहेत. परत एक रिपीट करते, तर DNA आम्हाला सांगतो की तुम्ही आणि मी कोण आहोत. नुसते ते मेलेले लोक नाही, ते तुम्हाला आणि मला देखील त्या DNAचा लाभ मिळालेला आहे, ज्याद्वारे आपले पूर्वज कोण होते, किंवा आपले नातलं कोण आहे, किंवा आपला पिता कोण आहे याची आपल्याला माहिती. आपल्या नावाच्या समोर आपल्या पित्याचं नाव असतं, आपल्या नावाच्या समोर आपल्या पतीचं नाव असतं, आपल्या नावाच्या समोर हे सर्व नाव हे इंडिकेट करत असतात की कोणत्या तरी घराण्याला आपण बिलॉंग करतो. आणि त्या घराण्याचं नेतृत्व करत असताना त्या घराण्याचे संस्कार, त्या घरापासून प्राप्त झालेल्या काही वारसा जे आहे त्याला घेऊन तुम्हाला आणि मला पुढे जायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ह्या गोष्टीची देखील जाणीव आहे की आपल्या नावाच्या समोर एक आणखीन बाब जोडलेली आहे, आणि त्यामध्ये आपल्या नावाच्या समोर आपलं रिलिजन, आपला धर्म लावलेला आहे, ज्याला म्हणतात, काय म्हणतो आपण? कोण आहोत तुम्ही? कोण आहात? ख्रिश्चन. ख्रिश्चन म्हणजे ख्राइस्ट, मसीही, ख्रिस्ताला फॉलो करणारे ख्रिस्ती लोक आहोत आपण. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे हा फादर देखील तुमच्या बरोबर कनेक्ट आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण जगामध्ये वावरतो, या गोष्टी आपण लक्षपूर्वक आणि विशेष करून काळजीपूर्वक या गोष्टी हाताळायला पाहिजे की यस, माझ्या बरोबर काही नाव निगडीत आहेत, आणि ते नाव घेऊन मी चालत असताना खरोखर मी ते नाव जे मला प्राप्त झालेले आहे ते माझं कर्तृत्वामुळे प्राप्त झालेलं नाही. मी कोणत्या तरी घराण्या चव्हाण कुटुंबामध्ये जन्मलो म्हणजे निश्चितच चव्हाणावर काही उपकार केलेले निश्चितच नाही, किंवा मी ख्रिस्ती आहे तर मी ख्रिस्तावर उपकार केले असं नाही. ही देवाची कृपा आहे की या दोन्ही भागामध्ये मी आहे. आणि यामुळे प्रियांनो, या सर्व गोष्टी आपण घेऊन आज वाटचाल करत असताना आप जिथे आहोत, जसे आहोत तसं आम्ही काय प्राप्त केलेलं आहे, आपण काय साध्य केलेलं आहे, याबद्दल आज आपण 8 वेगवेगळ्या पित्यांच्याकडे जाणार. किती पित्या? 8. तयार आहे सगळे? हा. आणि त्यासाठी आपण पहिल्या पित्याच्याकडे जाणार आहोत, आणि त्यामध्ये पहिला पिता आहे ओजस. आपण जाऊया. युअर फादर इन क्राइस्ट. ख्रिस्तामध्ये तुमचा पिता, तुमचा पिता जो ख्रिस्तामध्ये आहे. आता लक्ष देऊन ऐका तुम्ही, कारण की हे सर्व गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, परंतु अनेकदा आपण या गोष्टीला सिरियसली घेत नाही. आणि त्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे, एक व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी आहे जी तुम्हाला ख्रिस्ताकडे घेऊन आलेली आहे. प्रेज द लॉर्ड. जर आपण फर्स्ट जनरेशन ख्रिश्चन आहोत, म्हणजे आताच आपल्या अगोदरची जी पिढी आहे ती कदाचित नॉन ख्रिश्चन असणार, परंतु आपण फर्स्ट जनरेशन ख्रिश्चन आहोत, तर त्या ख्रिश्चन पर्यंत, ख्रिस्ती जीवनापर्यंत आणण्यासाठी कोणीतरी तुम्हाला कारणीभूत असणार आहे. नंबर 2, जर तुम्ही पिढीनपिढी ख्रिश्चन आहात तर मग तुमच्या जीवनामध्ये रिबॉर्न असणार, म्हणजे तुमचं काय झालेलं आहे, कोणतं जीवन प्राप्त झालं? तुम्हाला नवजीवन प्राप्त झालं, आणि ते नवजीवन पर्यंत नेण्याकरता देखील कोणी ना कोणी तुम्हाला मदत केलेली आहे, तुम्हाला सहकार्य केलेलं आहे, तुला योगदान केलेलं आहे. आणि आपण आता इथे बसल्या बसल्या त्यांची आठवण करायची. मी कोणालाही विचारेल की बघा तो कोण व्यक्ती आहे तुमच्या जीवनात, ह्या व्यक्तीचं नाव सांगा, तर तुम्हाला आणि मला ते नाव सांगता यायला पाहिजे. असं नाही की ते सगळे नाव वेगवेगळे असतील, कदाचित ते एकच नाव असू शकतं, कदाचित अनेक नाव देखील असू शकतात. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की आम्हाला ख्रिस्तापर्यंत आणण्याकरता, ख्रिस्ती होण्याकरता एक नाव होतं, एक व्यक्ती होता, ज्याने तुम्हाला आणि मला इथपर्यंत चालवलं,
ख्रिस्तापर्यंत आणलं, ही ख्रिस्ताची कृपा होय की त्या व्यक्तीला तुमच्या बरोबर कनेक्ट केलेलं आहे. कदाचित ती तुमची माता असू शकते, कदाचित ती तुमचे पिताही असू शकतात, कदाचित ते चर्चचे पाळक साहेब असू शकतात, कदाचित कोणत्या तरी एल्डर असतील, कदाचित तुमचे कोणीतरी शेजारी असतील, मित्र असतील, मैत्रिणी असेल, कोणीतरी असणार ज्याने तुम्हाला ख्रिस्तापर्यंत आणण्यासाठी किंवा ख्रिस्तामध्ये जे प्राप्त झालेले तारण आहे त्याकडे नेण्याकरता मोलाचं योगदान दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आपण त्या व्यक्तीला, जेव्हा अनेकदा हा शब्द देखील वापरतो गॉड फादर, परंतु तो योग्य नाहीये, पण अशी व्यक्ती जे गॉड पर्यंत, ख्रिस्तापर्यंत, देवापर्यंत तुम्हाला आणि मला घेऊन येतात, त्या व्यक्तीची आपण नेहमी आठवण करायला पाहिजे. कारण की एक दिवस जेव्हा येशूचं आगमन होणार, तुम्ही आणि मी अंतराळात घेतले जाणार. प्रेज द लॉर्ड. आणि ते घेतलं जात असताना त्या व्यक्तीचं मोलाचं योगदान असणार आहे. प्रेज द लॉर्ड. येस और नो? यस. तो व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाचा असेल, कारण की त्या व्यक्तीमुळे तुम्हाला खरा ख्रिस्त कळालेला आहे आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये मुळावत असताना त्या व्यक्तीने तुमच्या जीवनामध्ये मोलाचं योगदान दिलं. प्रेज द लॉर्ड. कोण आहे वो? येतं का कोणीतरी लक्षात? चित्र आपल्या डोक्याच्या समोर, डोळ्याच्या समोर आणा, कारण की आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष. पॉइंट नंबर 2, मिनिस्ट्रियल फादर. आता हा मिनिस्ट्रियल फादर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जे लोक मिनिस्ट्रीमध्ये आहे, कदाचित ते पाळक असतील, कदाचित ते चर्च एल्डर असतील, कदाचित ते सुवार्तिक असतील, इव्हेंजलिस्ट असतील, किंवा कोणत्या ना कोणत्या रीतीने मिनिस्ट्री बरोबर कनेक्ट आहेत. आणि ते असलेले संडे स्कूल टीचर असतील किंवा क्वायर लीडर असतील, कोणत्याही प्रकारे ते मिनिस्ट्री बरोबर जेव्हा कनेक्ट आहे, तेव्हा ते कनेक्ट असताना एक निश्चितच त्यांच्यासाठी स्पिरिच्युअल फादर त्यांच्या जीवनामध्ये आहे, की त्याने त्याला सांगितलं की यस बाळा, यस मुली, तुझ्यामध्ये एक तो गुण आहे जो ख्रिस्त मला दाखवते की तू देवाच्या सेवेकरी होऊ शकते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. आम्ही लहान असताना, आम्ही निश्चितच अजान असताना अनेक गोष्टी आम्हाला कळत नाही, परंतु कोणीतरी व्यक्तीचा हात आमच्या खांद्यावर येतो, कोणीतरी व्यक्तीचा हात आमच्या डोक्यावर येतो आणि तो म्हणतो तू अशी आहे, तू असा आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की मला असं दिसत आहे की तू येणाऱ्या दिवसामध्ये देवाचा सेवक किंवा सेविका होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं, अरे मी तर कोणीच नाही, माझ्यामध्ये तर काही देखील पात्रता नाही, कोणत्या बेसिसवर हा बोलतो? आणि हा खऱ्या अर्थाने तो बोलत नसतो, त्याच्या वतीने देव बोलत असतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. असाच वेळ कुठेतरी माझ्याकडे तर आला. मी देखील शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा कार्यामध्ये होतो, क्राइस्ट चर्चचा मेंबर होतो, आणि त्या समय मी चर्चला जात असताना तिकडचे सन्मानी पाळक साहेब, रेव्हरंड भुजबळ पाळक साहेब होते, आणि त्यांनी म्हटलं की सर तुम्ही, आता तेव्हा मी शिक्षक असल्या कारणाने ते मला सरच म्हणायचं, आणि तुम्ही निश्चितच बायबल ट्रेनिंग घ्या किंवा UBS जॉईन करा, कारण की येणार दिवसामध्ये खरोखर जर तुम्ही ते शिक्षण घेतलं तर देव तुमचे आत्मिक जीवनाचे आणखीन मार्ग मोकळे कराल. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे मला थोडंसं हे वाटलं, परंतु मला निश्चितच अभ्यासाची आवड होती, आणि विशेष करून ते मी जगेत अनेक अभ्यास केलेले होते, आपल्याला सर्वांना माहिती आहे, आणि त्यामुळे निश्चितच मला ह्या अभ्यासाच्या बद्दल थोडी गोडी होती. परंतु कोणीतरी आपल्याला पुश करणं, कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन करणं, कोणीतरी आपल्यावर विश्वास दर्शन हे महत्वाचं असतं. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याला काय म्हणतात? वडीलकीचा सल्ला म्हणतात. ह्याला काय म्हणतात? वडीलकीचा सल्ला. परत एक वार दाखवा, वडील हा शब्द मी वापरत असताना निश्चितच डॅडी नाही आहे किंवा पुरुष नाही, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी आहे, हे लक्षात ठेवा. आजचा जो विषय आहे, जेव्हा आपण हॅपी फादर्स डे करते, तुम्ही म्हणता अहो जेवढे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये एकही पुरुष नाही, सगळ्या स्त्री आहे. तर मग तरी देखील ज्यांनी तुम्हाला अशा मार्गाकरता नेण्याकरता प्रवृत्त केलं, ती स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांना तुम्ही विसरू नये, या संदेशाचा हा उद्दिष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की अनेकदा आपण तो विसरून जातो, अनेकदा आपण फार पुढे जातो आणि आपल्याला माहीतच नसतं की माझ्यासाठी किती लोकांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत, आणि मग आपण म्हणतो अरे मेरे कारणी बना, मेरा एज्युकेशन, मेरा क्वालिफिकेशन, माझा स्मार्टनेस, मला
पवित्र आत्म्याचे दान वगैरे वगैरे अनेक गोष्टी मिळाल्या, पण ते सर्व माझ्या कर्तृत्वामुळे. आणि अनेकदा आपण आम्हाला घडवण्यासाठी, आम्हाला वाढवण्यासाठी अनेकांचे जे मोलाचे सहकार्याचे हात आहे, मार्गदर्शनाचे हात, त्या हातांना विसरतो. आणि त्यामध्ये एक आणखीन महत्वाचा हात आहे, आणि तो आहे मिनिस्ट्रियल फादर. आणि त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा की इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला देवाने निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि नेमलं यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्या. मी पाळक झालो, प्रभूची कृपा आहे, आणि आज तुमच्या समोर आहे. इतकंच नव्हे तर अनेक हजारो लोक या लाईव्ह मध्ये, फेसबुक लाईव्ह, त्याचप्रमाणे युट्यूब लाईव्हवर आपण जॉईन होत असतात. ख्रिस्तामध्ये परत एक वार आपल्या सर्वांना हॅपी फादर्स डे. लक्ष देऊन ऐका. मुद्दा नंबर 2 वर आपण म्हणत आहोत की कोणीतरी तुम्हाला आणि मला पुश केलेलं आहे की यस, तू पात्र आहे. बायबल तर आपल्याला शिकवतच असतं, परंतु आम्हाला फळ देण्यासाठी, म्हणजे ख्रिस्तामध्ये फळ देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला या जगामध्ये एक सेवक आणि दासी म्हणून बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. भले ते कदाचित पुलपिटची सेवा करत नसतील, कदाचित ते क्वायरची सेवा करत नसतील, कदाचित ते वाद्य वाजवत नसतील, कदाचित तो व्हिडिओ अशा कनेक्ट डायरेक्ट ज्याला म्हणतो, परंतु पर्दे के पीछे के कलाकार. आणि हे देवाला अपेक्षित प्रत्येक व्यक्तीपासून आहे. तो शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, तो स्त्री असो किंवा पुरुष असो, तो लहान असो किंवा मोठा असो, ख्रिस्तामध्ये प्रत्येक सेवे, ख्रिस्तामध्ये प्रत्येक जीवनाचा हिशोब घेतला जाणार आहे. आणि त्यामुळे सेकंड जो पार्ट आहे, ज्याला मिनिस्ट्रियल फादर म्हटलेलं आहे, ते मिनिस्ट्रियल फादर परत एक वार आपण आठवूया की मला त्या सेवेमध्ये पुढे नेण्यासाठी, मला मार्गदर्शन करण्यासाठी, मला एनकरेज करण्यासाठी, मला प्रोत्साहित करण्यासाठी कोणचा आता हात होता, ज्याला मी आज मिनिस्ट्रियल फादर म्हणणार आहे. प्रेज द लॉर्ड. जसं मी एक फादरच्या बद्दल सांगितलेलं आहे, पुढे जेव्हा मी ग्रॅज्युएशन केलं, मग त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन देखील थिओलॉजीमध्ये केलं, आणि आज 20 वर्ष माझी सेवा या मंदिरामध्ये आणि विविध ठिकाणी देव मान्य करते. प्रभूला धन्यवाद असो की ज्या क्राइस्ट चर्च मधून मला दीक्षा मिळाली, त्या क्राइस्ट चर्च मध्ये देखील मी सेवा करते. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हे अद्भुत आहे. हे माझं नाही, परंतु कोणाला तरी देवाने सांगितलं, त्याचा हात आला, तो देवाचा हात होता, आणि देवाने मला चालवलं. नंबर 3 कडे आपण जाऊया. बायोलॉजिकल फादर, दैहिक पिता. याला मी थोडं मागे ठेवलेलं आहे, कारण की जगामध्ये जन्म देणारा कोणी ना कोणी दैहिक पिता जरूर असतो, परंतु तुम्हाला आणि मला घडवत असताना दैहिक पित्याच्या पुढे पण काही लोक मजल मारून जातात. त्यांच्या मध्ये या दैहिक पित्यापेक्षा ते इतर जे व्यक्ती असतात, किंवा ती माता देखील असू शकते, किंवा आजी आजोबा देखील असू शकतात, त्यांचं योगदान मोठं असतं. मी त्यांना फादर्स डेच्या दिवशी जे काही आपले दैहिक पिता आहे, जे आपले खरोखरचे पिता आहे, त्यांना काही कमी लेखू इच्छित नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या आणि माझ्यामध्ये जे DNA आहे, किंवा तुमच्या आणि माझ्यामध्ये जे प्रभूपासून प्राप्त झालेलं वंश परंपराचा गुण आहे, तो तुमच्या त्या पिता आणि तुमच्या फोरफादर म्हणजेच तुमच्या वाडवडिलांपासून आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ते तुम्हाला नाकारता येत नाही, आणि ते तुम्हाला घालवता देखील येत नाही. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही आणि मी जेव्हा देवामध्ये वाढतो, जेव्हा देवाच्या कृपे आणि दयेमध्ये चालतो, तेव्हा ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही एक जर पिता आहात, तर तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे. कारण की तुमचे मुली, येणारी पिढी तुमच्याकडे बघत असतात, आणि ते गुण जर तुम्ही प्रदर्शित करू शकले नाही, तर निश्चितच मला एक गोष्ट सांगू द्या की देव तुमच्या येणाऱ्या पिढीला कसा आशीर्वाद देईल. आज मी जेव्हा मंडळीकडे बघतो, तर खूप कमी फादर दिसत आहे. ही बाब अतिशय दुःखाची. येताना आता थोड्या वेळाने पुष्कळ फादर दिसतील, परंतु ह्यावरून एक गोष्ट की आम्ही देवाबद्दल, आम्ही आपल्या कुटुंबाबद्दल, आम्ही आपल्या जीवनाबद्दल आज देखील गांभीर्य, सिरियस नाही. हो प्रियांनो, वेळ होऊन जाणार आहे, आणि मग कधी कधी आपल्याला असं दिसल की आपले मुलं बाळ
आपल्या खऱ्या पित्यापेक्षा इतर व्यक्तींना जास्त इम्पॉर्टन्स देतं. मग आपल्याला वाईट वाटतं, अरे मी तर तेरा पिता हो, मी तर तुझा डॅडी आहे, पण तो हा व्यक्ती इतरांनाच इम्पॉर्टन्स देतो. कदाचित त्याची पत्नी असू शकते, कदाचित त्याचा पती असू शकतो, त्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायला लागतं. कदाचित मुलांना इम्पॉर्टन्स मिळतो, परंतु वडील कुठेतरी एकटा पडतो. का? कारण की त्याने आपलं जीवनामध्ये ते कर्तृत्व जे एक पिता म्हणून त्याला पार पाडायचं होतं, त्याच्यामध्ये तो कमी पडलेला आहे. आणि ही जबाबदारी संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे. आणि धनावर आपलं जीवन चालतं ना. पण आपण दुसरं जगिक धन, पैसा, कानी, नोकरी, इस्टेट, बिल्डिंग, गाड्या, फ्लॅट याच्या मागे लागलेलो. परंतु हे मोलाचं धन जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे, त्या धनाला घडवण्यासाठी, वाढवण्यासाठी, संगोपन करण्यासाठी वेळ नाही. आणि ही शोकांकित आहे. अनेक फादर लोक जे आज ऐकत आहे या गोष्टीला लक्ष द्या. नुसतं पैसे फेक दिया और बच्चा बडा हो गया, हे तर तसं झालं की झाडाला पाणी टाकलं की झाड आपोआप मोठं होऊन जातं. अहो, झाड तर जंगलामध्ये मोठं होतं. झाड कोणी पाणी टाकतं का तिथे जाऊन, कोणी खत देतं का तिथे, तरी ते वाढतात ना. जगामध्ये काय मुलं वाढत नाही का? नाही, वाढणारच ते. परंतु एक पिता म्हणून त्यांच्या वाढीमध्ये तुमचं आणि माझं, विशेष करून पिताजनांचं योगदान आहे तरी काय, याच्याबद्दल सिरियसली विचार करणं गरजेचं आहे. अनेक जण जेव्हा वडील होतात, मोठे होतात, आणि मग त्यांना पस्तावा होतो की खरोखर माझा मुलगा हाताबाहेर गेलेला आहे, माझी मुलगी खरोखर, आणि मग त्यांना झापायचं, त्यांना ओरडायचं. काय फायदा आहे ते? जेव्हा त्यांना घडवायचा समय होता त्या समय त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. पिताजन हो, तुम्ही लक्ष द्या या गोष्टीकडे, सिरियसली घ्या. समय हा कोणासाठी थांबत नाही. मुलं मोठे होतील, तुम्ही म्हातारे होणार. मुलंही तुमचे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसेल की ते वडील होऊन जातील, आणि तुमच्या समोर त्यांच्याकडे काही देखील सांगण्यासारखं राहणार नाही. एक्सक्यूज ज्याला म्हणतो, एक्सक्यूज काय, कारण की तो उलटून तुम्हाला बोलेल. आणि त्यामुळे प्रियांनो, आज जेव्हा आपण बायोलॉजिकल फादरच्या बद्दल बोलतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला जी जबाबदारी दिलेली आहे ती स्वर्गीय जबाबदारी आहे. इथे आपण उभं राहतो, आणि अनेक जण आहे इथे जे आपले पती आणि पत्नी पुढे येतात आणि लहान बाळाला घेऊन येतात आणि आपला समर्पण त्या बालकाचं करत असतात. आणि मग आशीर्वाद देत असताना आपण निश्चितच, तेव्हा मी म्हणतो की देवा, तू दिलेली ती संतती आहे, त्याचं संगोपन करण्याकरता तू ताकद आणि बळ पुरव. आणि मग त्यावेळेस आपण त्या माता आणि पित्याला विचारतो, विशेष करून पित्याला, की तुम्ही त्याचं संगोपन करत असताना नियमित त्याला चर्चला, संडे स्कूलला, युथला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला घेऊन येणार आणि प्रोत्साहित करणार का? सगळे हो म्हणतात. परंतु त्यानंतर आपल्याला अनेकदा त्या गोष्टी सगळ्यांसाठी मी निश्चितच म्हणत नाही, अनेकदा त्या गोष्टी दिसून येत नाही. आणि अनेक पित्ताजन आहे त्याच्या जीवनामध्ये हा फार मोठा सेटबॅक आहे, कारण की ते हे कार्य योग्य समय योग्य प्रकारे पूर्ण करू शकले नाही. आणि आज तो समय निघून गेलेला आहे. स्वर्गीय पिता विचारणार आहे, ही बाब विसरू नका. वडिलांना, मातांना स्वर्गीय पिता हिशोब घेणार आहे, कारण की तू या आशीर्वादाने जरी आशीर्वादित झाला, परंतु खरोखर तू एक पिता म्हणून कदाचित त्याला धन दिलं असेल, इस्टेट दिला असेल, नाव दिलं असेल, कदाचित शिक्षण दिलं असेल, परंतु सार्वकालिक जी गोष्ट आहे तर देव त्याला देण्यात तो मागे राहिलेला आहे. आपल्या आचरणाच्या द्वारे, आपल्या कृतीच्या द्वारे तू त्याला देव देऊ शकले नाही. आणि त्यामुळे आपण आता जरा वचनांकडे देखील जाऊया. मत्ते शुभवर्तमान 23वा अध्याय. आपण जरा पटापट वचन काढू, फार जास्त वचन नाही, परंतु या तिसऱ्या फादर, ज्याला आपण जैविक पिता म्हणतो, देहिक पिता म्हणतो, बायोलॉजिकल फादर म्हणतो, त्याच्याबद्दल बघत असताना परमेश्वर जो आकाशातला आहे तो काही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मत्तच्या या 23 अध्याय 9व्या वचनामध्ये काय सांगतो? यस, पित्याच्या बद्दल कॉन्सेप्ट देवाचं फार सिरियस आहे प्रियन. येशू हा स्पष्ट सांगत आहे की तुम्ही आपला पिता म्हणू नका. अरे मग पिता नाही तर मग हा कोण आहे जो आमचा नाव ज्या नावाच्या समोर लावलेला आहे? आजकाल आपल्याला माहिती आहे की
जेव्हा विवाह होतो तर 2 नावं देखील स्त्रिया लावतात. एक स्वतःचं म्हणजे माहेरचं नाव पण लागतात आणि सासरचंही नाव लागतात. अनेक नावं ते लावतात. अनेक जण आपल्या मातेचं नाव पण लावायला लागले. आजकाल आता नवीन नियम गव्हर्नमेंटने मातेला सन्मान द्यायचा. मातेला सन्मान देण्यासाठी मातेचं नाव देखील ऍड करा. यस, नाव हे ऍड होत राहतात. हे नाव येतील, नाव जातील. परंतु प्रियानो, एक महत्वाची बाब इथे त्यांनी सांगितलेली आहे आणि ती बाब ही आहे की हा पिता जो आहे त्याबद्दल देव किती सिरियस आहे. देव म्हणतो एकच पिता आहे आणि तो स्वर्गीय पिता. आणि जर तो स्वर्गीय पिता आहे तर तुमच्या आणि माझ्यामध्ये पिता बनवत असताना त्याची उपस्थिती असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. पित्यांनो, तुमच्यामध्ये देवी पिता नाहीच आहे. तुमच्यामध्ये पैसा नावक पिता आहेत. लाभ, ऐश्वर, धन, मौज मजा हे सगळे पिता म्हणून तुमचं जीवन चालवत आहे. त्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने पिता म्हणून देवाच्या दृष्टिकोनातून कमी आहात. देव स्पष्ट म्हणतो एकच पिता आहे आणि तो पिता जर प्रभू परमेश्वर आहे तर तो तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये आहे किंवा नाही. आणि जर आहे तर मला सांगू द्या, तुम्ही सर्वोत्तम गोष्टी जसं पित्याने जे काही या जगाला दिलेलं आहे, दिवसाच्या शेवटी काय म्हटलं ते चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही जे काही आपल्या मुलाबालांना देणार कदाचित ते फटके पण असू शकतात. हे लक्षात ठेवा. पिता म्हणून तुम्ही त्याला दंड देऊ शकता, पनिशमेंट देखील देऊ शकता, ते पण उत्तम असं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी जेव्हा आपण तिसऱ्या पित्याकडे जातो, बायोलॉजिकल पिता, हे सर्वांनाच इथे आहे. कदाचित ते हयामध्ये आहेत, हयातमध्ये आहे, कदाचित नसतील. उद्याच माझ्या पित्याला बरोबर त्यांची पुण्यतिथी आहे, म्हणजे बरोबर फादर्स डेच्या 1 दिवस अगोदर ते प्रभूकडे गेले. म्हणण्याचा अर्थ आहे की अनेक जगांचे माता पिता या जगामध्ये नाही, परंतु प्रियांनो आज आम्ही त्यांची आठवण काढतो. चांगले म्हणून, वाईट म्हणून, कोणीच वाईट म्हणून आठवण काढत नाही. इथे बसले कोणी म्हणतं माझा वडील फार वाईट होता, माझी मम्मी खूप वाईट होती. परंतु प्रियांनो, आमचं हृदय जाणतं की एक पिता म्हणून, एक ख्रिस्ती पिता म्हणून त्यांनी आमच्या जीवनामध्ये काय केलेलं आहे, काय दिलेलं आहे. आणि जर त्याने दिलेलं आहे तर निश्चितच आज आम्ही कुठे आहोत. आणि जर दिलं नाही तर ह्याचा अर्थ नाही की त्याने दिलं नाही म्हणजे आम्ही बरबादच होऊन जायचं. नाही, मला बुद्धी शहाणपण देवाने दिलेलं आहे. आपण मंदिर दिलेलं आहे. आज त्या मंदिरामध्ये देव आहे आणि तो म्हणतो की पृथ्वीवर कोणी नाही, मीच एक पिता आहे. का? कारण की जगातले पिता येतील आणि जातील, जगातले मार्गदर्शन येतील आणि जातील, जगातले वडील येतील जातील, परंतु एकच पिता आहे ज्याचं नाव प्रभू परमेश्वर आहे, ज्याच्यामध्ये ख्रिस्त आमचा पिता झालेला आहे. तो कधी न बदलणारा आहे. तो नुसता पिताच नाही, तो माता देखील आहे. मागच्या संदेशामध्ये मी सांगितलंय. आणि गुरुवारी जे होते त्यांना माहित आहे की माता म्हणून कोण आहे? एकच आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्याबद्दल मी आता परत एक्सप्लेन करणार नाही, कारण की 8 पिता आपल्याला हाताळायचे. पुढचा जो आहे नंबर 4 वर, पर्यायी पिता, सबस्टिट्यूट फादर, पर्यायी पिता. आणि ह्या पित्याबद्दल देखील आम्हा सर्वांना जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. सबस्टिट्यूट फादर का? कारण की अनेकदा असं होतं की अनेकांच्या जीवनामध्ये पिता जीवनातून अगोदर निघून जातात. कदाचित पिताची मृत्यू झालेली आहे, कदाचित पिता फार दिवस तुमच्या बरोबर राहते. अनेकांच्याकडे डिवोर्स आहे, त्याच्यामध्ये पिता आणि माता सेपरेट राहतात. माता त्यांचं संगोपन करते किंवा आजी आजोबा त्याचं संगोपन करते. अनेक जण पिता आहे, नावाचे पिता आहे, ते नुसते येतात, टाकतात, निघून जातात. मुलांचा आणि त्यांचा काही संपर्कच नाही, असे देखील पिता या जगामध्ये आहे. आणि अशा समय एक पिता जो आहे, ज्याला आपण सबस्टिट्यूट पिता म्हणतो, त्याची बद्दल तुम्ही विचार करा आणि स्वतःला सांगा की कोण आहे तो पिता, आणि त्याचा धन्यवाद करा की असे अनेक पिता आहेत जे आपल्या बायोलॉजिकल फादरची जागा घेतात. असं नाही की ते पैसे येऊन तुम्हाला देत आहे, मी हे नाही म्हणणार की ते पैसे पुरवते वगैरे वगैरे वगैरे, परंतु ह्या पित्याची अनुपस्थितीमध्ये किंवा ह्या पित्याची दुर्लक्षतामुळे एक पिता असा उभा राहतो, एक व्यक्ती असा उभा राहतो जो तुमचं जीवन घडवण्यामध्ये मोलाचं योगदान देतो. आणि त्यासाठी जेव्हा मी एक गोष्ट वाचत होतो आणि त्यामध्ये असं लिहिलं की एक पाळक साहेब होते आणि ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि डॉक्टरने म्हटलं की आता 24 आवर्स आहे, 24 तास आहे, त्यामध्ये तुम्हाला जे करता येईल त्याच्यासाठी प्रार्थना करायची, प्रार्थना करा.
किंवा आमच्या हातकडून जे काही त्यांच्यासाठी करता येतं आम्ही सर्व काही केलेले. पाळकीनबाई, त्यांचे लेकरं आणि त्यांचे सर्व मंडळीचे काही वडीलजन तिथे एकत्र होते आणि ते सर्वजण मिळून त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. परंतु थोड्या वेळातच त्यांचा श्वास घेणं संपलं आणि त्यांच्यावरचं व्हेंटिलेटर्स काढून टाकण्यात आले. डॉक्टर म्हणे ही इज नो मोर, हा मरण पावलेला आहे. आणि मोठा शोक सर्वत्र पसरला, सर्वजण रडू लागलेले आहे. ती पत्नी देखील, ज्याला पाळकीनबाई म्हणतात, ते देखील रडत होते, मुलं देखील शोक करत होते. आणि त्या समयी अनेक लोकांच्या मनामध्ये येतं हे की कसा काय पाळक होता, तरुण होता, चांगलं मुलं बाळा होतं, संसार होता, मिनिस्ट्री होतं, कसा काय मेला हा? म्हणजे काही ना काही गडबड आहे त्याच्या जीवनात, काहीतरी याच्यामध्ये पाप आहे आणि त्याने श्राप केलेला आहे, काहीतरी दोष केलेला आहे, त्यामुळे मेलेलं आहे. या गोष्टीमधून अनेकदा निघायला पाळकीय कुटुंबाला फार कठीण जातं. जेव्हा त्यांच्या घरातले लोक एखादा गेला ना की सगळे लोक म्हणतात कृष्ण बी गडबड आहे बाबा, हे पाळक म्हणतो तर खरं, झागा बिगा घालून येतो, काहीतरी असणार आतल्या आत. त्यामुळेच देवाने त्याला दंड दिलेला आहे, त्यामुळे त्याला पनिशमेंट दिलेलं आहे, त्यामुळे त्याला सजा दिलेली आहे, त्यामुळे त्याचे हे हाल होत आहे. यस प्रियानो, त्याच समयी एक डॉक्टर आले आणि ते म्हणे की खरोखर मला देखील वाईट वाटतं, मी पूर्ण प्रयत्न केले परंतु मला काही करता आले नाही. परंतु तुम्ही असा काही देखील विचार देवाच्या बद्दल करू नका, कारण की आम्हाला माहिती आहे जे काय करतो ते चांगलं करतो. प्रेज द लॉर्ड. देव कधी देखील वाईट करत नाही. पापी लोकांसाठी देखील त्याचे चांगलेच मार्ग खुले असतात. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही या हयात आहात, आज तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने तारणाचे मार्ग खुलेच ठेवलेले आहे. त्याची इच्छा नाही की कोणी नरकात जावं, कोणी मरावं, परंतु आम्ही आमच्या कृती आणि कार्याच्या मुळे दंड भोगतो. आणि ही बाब लक्षात असताना तो म्हणे की आज मी तुझ्या समोर जेव्हा उभा आहे तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला विश्वास आहे की जरी हे आज गेलेले असले परंतु त्यांच्या मुलांचं व त्यांच्या कुटुंबाचं संगोपन, एक सेवकाच्या कुटुंबाचं संगोपन त्याचा देव करणार आहे. आणि त्या डॉक्टरच्याकडे सगळे बघू लागले, कारण की त्याच्यासाठी फार मोठा सन्मान होता, कारण की ते जे डॉक्टर होते ते सर्जन होते. ते नुसते भारताचंच नव्हे तर इंटरनॅशनल वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन तिथे देखील सर्जरी करत असते. आणि त्यामुळे सगळेजण त्यांच्या नावाने ते हॉस्पिटल चालत होते. अनेक लोक सर्जरी करण्याकरता त्या हॉस्पिटलमध्ये येत असते. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की माझे वडील जेव्हा 25 वर्षाचे होते आणि मी आईच्या गर्भात होतो त्याच समय माझे वडील मरण पावले. माझे वडिलांचे वय 25 वर्ष, मी मातेच्या गर्भात होतो तेव्हाच ते मरण पावलं. मी माझ्या वडिलांना कधीच बघितलं, माझ्या वडिलांचं नुसतं फोटोच मी बघितलेलं आहे. मग मी काहीतरी आठवण सांगायची तेवढंच मला आठवतं. परंतु मला आठवतं की एक माझे जे अंकल होते, की सख्या नव्हते, परंतु त्यांनी आमच्या कुटुंबाला धीर दिला, त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्यामुळे त्यांनी माझ्या शिक्षणाबद्दल नेहमी मला प्रोत्साहित केलं. आणि प्रोत्साहित करत असताना पुढचं त्यांनी खर्च देखील उचलला. आणि आज जर मी माझं बायोलॉजिकल फादर जर जिवंत असतं तर कदाचित मी डॉक्टर बनलो नसतो. परंतु त्या पित्याच्या मदतीमुळे, मार्गदर्शनामुळे, एक पित्याचा पाठिंब्यामुळे आणि निश्चितच प्रार्थनामय जीवन जे माझ्या पित्याने गेलं ते देवाच्या आशीर्वादामुळे मी आज डॉक्टर झालेलो आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की सदोदित तुमचा पिता तुमच्या बरोबर राहिलेच. तो पित्याने तुम्हाला मदत केलेली असं होऊ शकत नाही, परंतु जे सेवेत चालतात, जे प्रार्थनेत चालतात, ते विश्वासात चालतात, त्यांच्यासाठी देव अनेक आशे पिता उभा करतो, अनेक अशा माता उभा करतो, अनेक अशा सहकारी उभा करतो जे तुम्हाला घडवण्यामध्ये मोलाचे मदत करतात. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट, बाजूला असलेली परिस्थिती. आपल्याला परिस्थितीची जाणीव असते की बाबा आपल्याला पिता नाहीये, आपली परिस्थिती फार डिफिकल्ट आहे. आता आपल्याला जर शिकायचं तर हा जो मला मदत करत आहे त्याचा पुरेपूर मला फायदा घ्यायचा. प्रेज द लॉर्ड. यस. अनेकदा मुलं आपले पिता असल्यामुळे, आई असल्यामुळे लाडात येतात आणि ते काय करतात, हवं तसं जगतात. कश नाही, मम्मी आहे, डॅडी आहे, घर आहे, फ्लॅट आहे, आणि हवं तशीच प्रगती साध्य करून घेत नाही. कारण की ती छत्रछाया, ते प्रेम, ते लाड ते मुलांना निश्चितच प्रगतीमध्ये अडवत असतात. परंतु अनेकदा असं होतं
की ज्यांचे मुलं, ज्यांचे माता, ज्यांचे पिता नाही, किंवा त्यांच्या घरामध्ये अशी विपरीत परिस्थिती घडलेली आहे, कदाचित पिता आहे दारू पिऊन पडून राहतो कुठेतरी, किंवा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी असतात की पिता असून नसल्यासारखं असतं, डिवोर्स सारखी केस असते, परंतु अशा समय कोणाचा तरी एक स्त्री असो किंवा पुरुष असो ते सहकार्य घेतात. कदाचित त्यांचे रिलेटिव्ह असू शकतात, ते त्याला सहकार्य करतात, आणि त्या सहकार्यामुळे जेव्हा तुमची घडण आणि जडण होते, जेव्हा तुम्ही वाढतात, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला विसरू नका. प्रेज द लॉर्ड. त्याला विसरू नका. कदाचित तुमच्यावरती परिस्थिती आली नसल, कदाचित त्या परिस्थितीत तुम्हाला जावं लागलं नसेल, कदाचित तुम्हाला जावं लागलं असेल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या व्यक्तीला तुम्हासाठी देवाने पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ही बाब तुम्ही आणि मी जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की ह्या व्यक्तीच्या मुळे तुमच्या जीवनामध्ये महत्वाचा बदल घडून आलेला आहे. त्यामुळे पित्याची जबाबदारी घेणारे अनेक परके असतात, ते तुमच्यासाठी मोलाचं स्थान मिळून जातात, परंतु जन्म देणारा पिता अनेकदा व्यसनाधीन असतो, निष्काळजी असतो, लापरवाह असतो, दुर्लक्षित असतो, भांडणं करणारा असतो, घरामध्ये वातावरण असतं, तो तुमच्या बर्बादीचं कारण देखील ठरू शकतो. मी आज ह्या वेळेस तुम्हाला हेच बाब करतो, आपल्याला कोणालाच्याही विरोधात बोलायचं नाही किंवा काय करायचं नाही, परंतु एक बाब लक्षात ठेवा की देव सदोदित अशा मजबूत आधाराला तुमचे आणि माझ्यासाठी उभा करतो, ज्याच्याद्वारे तुमची जडणघडण नुसते शारीरिक नव्हे, नुसती देहिक नव्हे, तर त्याचप्रमाणे आत्मिक देखील होत असते. आणि या अशा पित्यांना तुम्ही कधी विसरू नका. यापासून 2 मुद्दे आम्हाला लक्षात येतात. पहिला मुद्दा असा की कोणाच्या घरामध्ये जर मृत्यू झाली तर घाबरू नका. देवापासून नेहमी सुखच घ्यावे असं आहे का? योग म्हणतो दुःख पण घ्यावे. ज्याने नेले त्याने नेले, धन्य ते नाव. पाळकीनबाई आमची जी होती, माझी पत्नी, तिचा आता 27 तारखेला वाढदिवस आहे आणि 5वा वाढदिवस तिचा आहे. तिच्या गेल्यानंतरचा 5वा वाढदिवस आहे. आणि त्यामुळे ती नेहमी घाबरायची, कारण की काही लोकांना कसं आपल्याला कळून जातं की आता आपला बुलावा आ गया, आपलं या जगामध्ये फार आयुष्य नाही. तेव्हा ती नेहमी म्हणायची, ती रडत असायची, आणि मग हर्षला म्हणायची, नेहाला म्हणायची, बाबा मी गेले तर काय माहित तुमचं कसं होईल, तुझं डॅडी, तुझा फादर काय कामाचं नाही, नुसतं ताडीवाला रोडला जाऊन पडून राहतो, काय माहित तो तुमचं कसं संगोपन करल, काय करल, घरामध्ये त्याचं बिलकुल लक्ष नसतं. मला देखील म्हणायची, डॅडी तुमचं कसं काय होईल काय माहिती बाबा, मी आहे म्हणून तुमची गाडी चाललेली आहे. आणि निश्चितच प्रत्येक व्यक्तीला, स्त्रीला, विशेष करून स्त्रीला ही भीती वाटते की मी गेल्यानंतर माझ्या मुलांचं काय, किंवा पतीला किंवा बापाला वाटतं की माझ्या नंतर काय. परंतु लक्षात ठेवा, आमच्या माता आणि पित्यापेक्षा तो पिता महान आहे. प्रेज द लॉर्ड. त्याने तुम्हाला मुलं दिलेले, त्याने तुम्हाला पत्नी दिलेली, त्याने तुम्हाला पती दिलेला आहे, तो तुमची काळजी वाहणार आहे. प्रेज द लॉर्ड. गुप्तदर्शक पित्याला सर्व गोष्टीची गरज आहे. कदाचित तुमच्या जगामध्ये माता नसतील, कदाचित तुमचे पिता नसतील, तरी देखील देवाने तुमची साथ सोडली नाही. प्रेज द लॉर्ड. कदाचित वचन आम्हाला सांगते की तानेला बाळेला आपला मातेला विसर पडेल, परंतु मी तुला कधी टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. माता से बढ़कर मैं तुझसे प्रेम करता हूं. आणि ही बाब आपण लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी अनाथ नाही. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्तामध्ये तुम्हाला एक पिता आहे जो कधी देखील तुम्हाला सोडणार नाही. हे जन्माच्या अगोदर पण तो पिता होता, मृत्यूच्या नंतर देखील तो तुमचा पिता असणार, जगात आहेच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ही बाब आपण आपल्या मनातून काढून टाकूया की चांगले वडील जे आहे किंवा चांगले माता आहे, ते घडवत असताना, तुम्हाला तुमचं पालन पोषण करत असताना त्या पित्याची जर मदत घेत नाही, तर मला सांगू द्या की तुमच्यासाठी दिवस कठीण आहे. पित्यांनो, मातांनो, त्या देवाच्या शिवाय इतर कोणताही आधार नाही. तुम्ही असो अगर नसो, तर तुमच्या बरोबर सदोतीच असताना. नंबर 2 पॉइंट याच्यावरून शिकायला मिळतो की मुलांना नुसतं जन्म देणारे पिता नसतात. आत्ताच आपण बघितलं की हा जो पिता होता ज्याने डॉक्टर बनवला, तो खरा पिता होता का त्यांचा? नाही. परंतु त्याने संकुल अनेक जण आहे जे मुलं दत्तक घेतात, लेकरं दत्तक घेतात. कधी कधी काही परिस्थितीमुळे त्यांना लेकरं होत नाही, आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ते मुलं दत्तक घेतात आणि त्या मुलांचं आयुष्य त्यांच्याद्वारे घडवलं जातं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
आणि ही बाब आपण अनेकदा नाकारतो, म्हणतो नाही 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 व्हायला पाहिजे. यस, चांगली गोष्ट आहे, प्रभू देईल. पण जर तुम्हाला होत नाही, जर काही अडखळण आहे, तर आपण त्या लेकरांना, ज्यांना माता पण नाही, ज्यांना पिता पण नाही, असे टाकलेले किंवा दूर गेलेले मुलं, त्यांना तुम्ही आधार द्या, त्यांना धीर द्या. प्रेज द लॉर्ड. त्यांना तुम्ही जवळ करा, त्यांना माता आणि पिताचं सुख द्या. प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड. यस. अनेकदा आपल्याला प्रत्येकाला वाटतं की मुलं पाहिजे, मुलं झाल्यानंतर दुर्लक्ष करतं. मग असं काय कामाचं, म्हणजे व्हायला तर पाहिजे पण जबाबदारी नको. हो प्रियांनो, त्यापेक्षा नाही झाले पण जबाबदारी घेतलं तर मोठं. प्रेज द लॉर्ड. की अनेक लोक ज्यांना माता पिता नाही, असंच जीवन या पुरुषांनी, या स्त्रियांनी घडवलेलं आहे, त्यांना विसरू नका. प्रेज द लॉर्ड. त्यांना विसरू नका. कळतंय ना सगळ्यांना? हा, तुम्ही म्हणते बाळक साहेब दुसऱ्याच फादरकडे भडकलेले. असो, आता 5व्या फादरकडे जाऊ. ओजस 5. फादर बोलत आहे, जरा ओजस लक्ष दे तिथे. तर आता आपण 5व्या फादरकडे जात असताना अनेक लोकांसाठी ते अद्याप आलेलं नाही किंवा येणार असेल किंवा नसल देखील, की यो फादर इन लॉ, तुमचे सासरे हे देखील फादर आहे तुमच्यासाठी. अनेक लोकांना, स्त्रियांना सासू आवडत नाही, सासरे आवडतात. माझे सासरे खूप चांगले आहे, कधी काही बोलत नाही. ते सासूला जर बाजूला केलं ना तर फार माझं चांगलं झालेलं आहे. पण ते काय जे ना, सासरा जो आहे ना तो जरा चांगला आहे म्हणून आपलं ढकलतं गाडी. सासूचा ते बघितलं ना, तोंड बघितलं सकाळी सकाळी काय होतं, आता कसं होतं. बरोबर आहे ना? अनेकांना सासरे अतिशय प्रिय असतात, कारण की ते देखील पिता आहे आणि पित्याचं प्रेम ते तुम्हाला नाही मला देत असतं. कारण की अनेकदा आपल्याला हे देखील माहिती आहे की कदाचित पित्याबरोबर आपलं आयुष्य कमी आणि सासऱ्यांबरोबर जास्त आयुष्य आपण घालवतो. बरोबर आहे ना? हा, आमच्या घरामध्ये पण माझ्या पत्नीने, तिचं आयुष्य होतं 24 वर्ष आणि संसार केला तिने 26 वर्ष. म्हणजे सासऱ्यांबरोबर जास्त संसार केल्यासारखं वाटतं. कारण की मी इकडे असायचो, ते आणि सासरे आपण नेहमी बघायचं चर्चला, ते सांगतीच येतात असतो. म्हणण्याचा अर्थ आहे की हे अतिशय महत्वाचं आहे. आताच अहमदाबादमध्ये एक अपघात झाला आणि ती जी फ्लाईट होती, ती फ्लाईट कुठून कुठपर्यंत चालली होती सांगा बरं. चला जनरल नॉलेज चेक करतो मी. अहमदाबाद ते लंडनला फ्लाईट चालली होती. लंडनला 2 एअरपोर्ट आहे. एक लहान एअरपोर्ट आहे आता जे नवीन झालेलं आहे, एक जुनं एअरपोर्ट आहे. सांगू शकता का जुनं एअरपोर्ट जे जगातलं मोठ्या एअरपोर्ट पैकी एक आहे, त्याचं नाव काय? प्रीती, अनेकदा जास्त असताना आपल्याला माहिती आहे हिथ्रो आहे ना, हिथ्रो हे त्याचं एअरपोर्टचं नाव आहे. आता हिथ्रोवर काहीतरी लक्षात आलं का तुम्हाला? हिथ्रो कोण होता? मोशेचा सासरा होता. बघा, सासऱ्याचं नाव एअरपोर्टला, जगातल्या सर्वात मोठ्या एअरपोर्टला एक सासऱ्याचं नाव प्राप्त झालेलं आहे. आता मी त्याचा फार बॅकग्राऊंड मध्ये जाणार नाही की हिथ्रो कोण होता, सासऱ्याने काय केलेलं आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचे सासरे आमच्या जीवनामध्ये मोलाचं स्थान बजावून जातात. आणि आज जर कोणते सासरे असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की जसं तुम्ही तुमच्या मुलीवर प्रेम करता तसं तुमच्या सुनेवर देखील प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. खरोखर ते सासरे धन्य आहे, ते शेवटपर्यंत एक पित्याची जबाबदारी पार पाडत असताना एक सासरे म्हणून वागत नाही, ते एक पिता म्हणून आपल्या सुनेचं संगोपन आणि प्रतिपाळ करत असतात आणि मुलाला आणि सुनेमध्ये कधी देखील भेद करत नाही. आणि यासाठी जेव्हा आपण हिथ्रोच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की हा जो मोशे आहे तो जेव्हा पळून निघाला, जेव्हा त्याने मर्डर केला आणि तो पळत निघाला, तेव्हा तो एका जागेला जाऊन थांबला आणि तिथे त्याला जॉब मिळाला. आणि तो जॉब हा होता की तो काय करायला लागला? काय चारत होता? तो मेंढर चारत असा. आणि मेंढर कोणाचे होते? हिथ्रोचे मेंढर होते. हा पहिला नोकरी देणारा, त्याला व्यवसाय देणारा, त्याला स्थिरता देणारा, पळणाऱ्या मोश्याला आधार देणारा कोणता जर व्यक्ती असेल तर त्याचं नाव काय होतं? हिथ्रो. आणि हिथ्रोचे मेंढर तो चारत असा. पुढे जाऊन काय झालं? हिथ्रोची मुलगी, हा मिद्यानी याजक होता. बघा, यहुदी नव्हता हा, लक्षात ठेवा. यहुदी तर व्यक्ती आहे, मिद्यानी याजक आहे. आणि तो काय करत आहे? या आपल्या जावयाला काय करत आहे? पाठिंबा देते.
कारण की त्याला माहित आहे की ह्याला पिता नाही, त्याची माता पण नाही, इवन त्याचे लोकही नाही इथे, परंतु तरी देखील एक पिता आणि एक सासरा म्हणून मला त्याला काय द्यायचा आहे, पाठिंबा द्यायचा. आणि पुढे जाऊन आपल्याला असं दिसतं की त्याच्या मोशेच्या मिनिस्ट्रीमध्ये शेवटपर्यंत मोलाचं योगदान कोणाच्या होतं, हित्रोचं होतं. पुढे जाऊन हित्रोला जिवंत देव मोशेकडून जेव्हा कळाला, तेव्हा तो जिवंत यहोवाकडे देखील वळलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मोशेला खूप प्रॉब्लेम झाला, तेव्हा त्याला कळालं की आता एवढे लाखो लोकांना मी पुढे घेऊन चालत असताना मी ह्यांना कसं नियोजन करू, तेव्हा हित्रोने सांगितलं की तू त्यांच्यासाठी वडील ने. प्रेज द लॉर्ड. यस, तू सर्व स्वतःवर लोड घेऊन किती चालणार? अरे 1-2 लोकने लाखो लोकांचा लोड घेऊन तू चाललेला आहे, हे एका व्यक्तीसाठी अशक्य आहे. त्यामुळे तू काय कर, त्यामुळे तू ह्यांना विभागून त्यांचे वडील नेम, यासाठी की ते वडील त्यांची जबाबदारी पार पाडतील. आणि त्यामुळे जर आपण पवित्र शास्त्रात स्ट्रॅटेजिक ऍडवाइस म्हणा किंवा स्पिरिच्युअल गायडन्स म्हणा, लिडरशिपचे सर्व डेव्हलपमेंट म्हणा किंवा आपण मेंटरशिप, या सर्व गोष्टीमध्ये मोशेच्या बरोबर त्याचा सासरा सदोदित उभा राहील. मला देखील आठवतं जेव्हा मी पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये आल्यानंतर निश्चितच क्राइस्ट चर्चला मी जायला लागलो आणि माझे सासरे क्राइस्ट चर्चचे एल्डर होते, सन्माननीय पंडित साहेब ते एल्डर होते. आणि मी ते पटोपट वेळेवर जायचे आणि मग मी देखील त्यांच्याबरोबर जायचं, कारण की स्त्रियांना थोडंसं उशीर होतं यायला, आहे ना, तयार वगैरे होऊन येतं. मग त्यामुळे आम्ही लोक पटकन पहिले अगोदर जायचं आणि त्यांची सवय होती वेळेच्या अगोदर हजर राहायचं. आणि हळूहळू त्यांच्यामुळे मला निश्चितच लोक ओळखायला लागले की खरोखर पंडितांचं जाव आहे, पंडिताचं जाव आहे. अद्याप ते मला जावंच म्हणतात तिकडचे सिनियर लोक, तर हरकत नाही. तर ते अशा प्रकारे बोलणं. परंतु त्यांच्याकडून एक फार महत्वाची गोष्ट शिकली की आमच्या सासूबाई कधी ह्या ग्रुपला, कधी त्या ग्रुपला, कधी ह्या चर्च, त्यांना फार आवड होते सगळीकडे जायचं आणि सगळ्यांच्याकडून प्रार्थना करून घ्यायचं. चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये, परंतु ते फॉर्म होते. ते म्हटलं नाही, UCNI म्हणजे UCNI, प्रेस्बिटेरियन म्हणजे प्रेस्बिटेरियन. देवाने आपल्याला हे चर्च दिलं ना, मग या चर्च मध्येच आपण निश्चितच स्थिरावून कार्य करणं, मंडळीला जाणं हे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते गुण मी त्यांच्यापासून शिकलो आणि शेवटपर्यंत ते स्थिरावलो. आज प्रभूला धन्यवाद असो की त्याच UCNI मध्ये मी पाळक आहे आणि सेवा देखील करत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की तुमचे सासरे, ते स्त्रियाचे सासरे असतील किंवा पुरुषांचे सासरे असतील, त्या लोकांसाठी हा पिता आहे. अनेकांचे विवाह झाले नाही, पण त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये सासरे मिळतील. परंतु सासरे हा एक पिता आहे आणि त्या पित्याचा देखील सन्मान करणं अतिशय गरजेचं आहे, जर ते तुमच्या जीवनामध्ये आहे तर. आणि सासऱ्याने देखील, आता दुसरी बाजू पण आहे की सासऱ्याने देखील आपल्या सुनेसाठी, आपल्या कुटुंबासाठी अशा प्रकारे मोलाचं योगदान द्यायचं आहे की ज्याच्याद्वारे मुलगी म्हणजे सून सुखी तर मुलगाही सुखी. सुनेला तुम्ही जर दास देणार तर मुलगा सुखी राहणार का? नाही राहणार. आणि अनेकदा हेच होतं की सासू सासरे त्रास देतात, मग मुला मुलगी म्हणतात चलो अभि घर चाललो आमचं वेगळं निघून. आणि त्याच्यामुळे नुकसान कोणाचं झालेलं आहे? मुला मुलींचं तर होणारच होणार, कारण की त्यांनी एक वडीलजनांची जी मदत, मार्गदर्शन तर गमावलेलंच आहे. परंतु तुम्ही देखील आपल्या घरामधला एक मोलाचा, आपली निर्मिती, आपली संतती आणि त्याचं सुख आणि त्यांच्यामध्ये असलेला आनंद त्यांनी गमावलेला आहे. त्यामुळे हट्ट सोडा, आम्ही काहीतरी विशेष आहोत हे बाजूला ठेवा आणि आपल्या सासू, आपल्या निश्चितच जावयाला किंवा आपल्या सुनेला आपण काय द्यावा? सन्मान द्यावा. आणि त्या सन्मानाच्या द्वारे निश्चितच ही बाब आपल्याला लक्षात येईल. ते पंडित साहेबांची मृत्यू झाल्यानंतर मग माझ्या वडिलांची मृत्यू झालेली आहे. मी सांगितलं उद्या त्यांची पुण्यतिथी आहे आणि दोघांच्या कबरा मी शेजारी तिकडे हडपसरला केल्या. आणि काही म्हणजे जसं वडिलांची कबर केली, मग त्यांची पण कबर, मी दोघांची कबर पक्की करून घेतली. जेव्हा जेव्हा मी ह्या कबरेकडे जातो, त्या कबरेकडे जातो, त्या कबरेकडे आलो की ह्या कबरेकडे जातो. प्रेज द लॉर्ड. यस, विसरू नका. कदाचित तरी फार आपलं चांगलं केलं नसतं, कदाचित आपल्याला फार गोष्टी दिल्या नसतील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी आपली निर्मिती, आपली मुलगी मला पत्नी म्हणून दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. असं नाही पत्नी चांगली वागत त्याशिवाय सासू सासऱ्यांना. असे अनेक जण करतात की बाबा माझं वाटोळं केलं या बाईने, या बाबाने माझं वाटोळं केलं, ही अशी पोरगी मला बांधून दिलेली, असे पण म्हणणारे अनेक जण आहे. परंतु प्रियांनो, ख्रिस्तामध्ये
वचन आम्हाला शिकवतं की जे देवाने जोडलेलं आहे त्याला कोणी देखील तोडू नये. तोडू नये म्हणजे ह्याचा डिवोर्स नाहीये, नातं देखील तुम्ही जपा. प्रेज द लॉर्ड. तोडण्याची सुरुवात डिवोर्स नंतर येतो. पहिले नाते तुटतात, मग संबंध तुटतात. आणि यासाठी प्रियांनो, देवाचं वचन आहे की देवाने जोडलेलं आहे ते कोणी देखील तोडू, देवाने जोडलेलं आहे. आणि त्यामुळे ज्या गोष्टी देव जोडतो ते आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. हे शापित नाहीये. देव तुम्हाला मला शापामध्ये ढकलणारा देव नाही. जर तुम्ही आज्ञा पालन कराल तर तुमच्यासाठी आशीर्वाद आहे, आणि जर तुम्ही आज्ञा मोडाल तर तुमच्यासाठी शाप आहे. आम्ही आज्ञा मोडतो, त्यामुळे आज आपण कष्टी दुःखी शापित आहोत, परंतु आपण आज्ञा पालन करत आहोत तर आपण आशीर्वादित आहोत. एल्डर आपला आता फादर नंबर 6, चर्च एल्डर, चर्चचे पिता. आता या मंडळीमध्ये जर आपण विचार केला तर ते पिता कमी माताच जास्त, परंतु तरी देखील आपण त्यांना एल्डरच म्हणतो, है ना? एल्डरी म्हणतो का? नाही, ते सर्व एल्डर आहे. आणि हे एल्डर जे आहेत ते चर्च घडवण्यासाठी, चर्च उभारण्यासाठी, चर्चच्या व्यवस्थेसाठी त्यांचं मोलदान योगदान आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये त्यांना काय म्हटलेलं आहे? वडील, है ना? वडीलच म्हणले, वडील म्हटलेलं आहे. आणि ह्या वडिलांसाठी देखील तुमच्या आणि माझ्या मनामध्ये अतिशय आदर आणि सन्मान असणं गरजेचं आहे. कारण की हे देवाने तुमच्यासाठी नेमून दिलेले चर्चचे काय आहे? पुढारी आहे. जाऊया आपण एक पवित्र शास्त्रातून वचन काढूया. पहिल्या करिंथ याचा पहिल्या करिंथ 4था अध्याय, आणि ह्याकडे आपण लक्ष लावूया. 4था अध्याय आणि वचन 14 पासून 14-15 वाचा. हे काही गोष्टी, काय जे काय आता मी संदेश देणार तुम्हाला लाजवण्यासाठी बोलत नाहीये. पुढे संत पौल म्हणतो की तुम्ही जी मंडळी आहात ते तुम्ही माझे लेकरं आहात, आणि तुमच्या लेकरांना मार्गदर्शन करण्यासाठी मी ही गोष्ट बोलत आहे. पुढे बाप फार कमी आहेत, परंतु गुरु कदाचित पुष्कळ असू शकतात. पुढे यस, इथे तो स्पष्ट सांगतो की सुवार्तेचे योग्य, जे तुम्ही बहकलेले होते, जे तुम्ही दूरचे होते, ज्यांना तुम्हाला ख्रिस्ताची ओळख नव्हती, या सर्वांना मी ख्रिस्ताची सुवार्थ सांगितली आणि आत्म्याने तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं, आणि आज तुम्ही ख्रिस्ती आहात. प्रेज द लॉर्ड. कोणाबद्दल म्हणत? पहिल्या मंडळीबद्दल किंवा करिंथ त्या मंडळीबद्दल संत पौल म्हणतो की त्यामुळे तुम्ही जे आहे ते निवडलेले माझे लोक झालेले आहात, ख्रिस्ताचे लोक झालेले आहात. म्हणजे मी तुम्हाला जन्म दिलेला आहे, मंडळीला जन्म दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्याला माहिती की संत पौल जिथे जिथे जात असेल तिथे मंडळी तो उभारत असे, आणि मंडळी उभारत असताना तिथे कोणाची तरी नेमणूक करत होता. ते वडील जे होते किंवा पुढे जाऊन ते पाळक होत असते, ते मंडळीचं काय करत होते? संगोपन करत होते. परंतु खऱ्या अर्थाने जन्म देणारा कोण होता? संत पौल होता. आणि पुढे तो त्या व्यक्तीबद्दल सांगतो जो वडील आहे. पुढे वाचा. यस, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. फार बायबलमध्ये ख्रिस्ताच्या आणि देवाचे अनुकरण करण्याशिवाय कोणाचं अनुकरण बद्दल लिहिलं नाही. पण किती धैर्य बघा ह्याला, की तो म्हणतो की तुम्ही माझं अनुकरण करणारे व्हावं, जशी मी सेवा केली तशी तुम्ही सेवा करावी. आता महत्वाची गोष्ट आहे, वाचा. तिमोथेला तुमच्याकडे पाठवतो. त्याचप्रमाणे ख्रिस्तामध्ये शिक्षण पद्धतीची आठवण तो तुम्हाला करून देईल. कोण करून देईल? कोण करून देईल? बोला, कोण करून देईल? तिमोथी कोणाचा शिष्य होता? पौलाचा शिष्य होता. आणि त्याची नेमणूक केल्यानंतर पौल म्हणतो की जे काही मी तुम्हाला शिकवलेलं किंवा ख्रिस्तामध्ये जे काही शिक्षण पद्धती त्याची मी तुम्हाला आठवण करून देईल. एल्डरचं काम इथे स्पष्ट दिसत आहे की एल्डर निश्चित तुमच्या घरामध्ये एक
पती किंवा एक पत्नी किंवा एक पिता किंवा एक माता म्हणून जगत असले, परंतु मंडळीमध्ये एक पित्याचं कार्य ते करत आहे. आणि पित्याचं कार्य हे आहे की ख्रिस्तामध्ये त्या मंडळीची जडणघडणमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ही बाब तुम्ही आणि मी जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे की हे ट्रस्टी आहे, हे जे एल्डर आहे, त्यांच्यासाठी प्रभूमध्ये दिलेली ही महत्वाची जबाबदारी आहे. कारण की जर मंडळीचे एल्डर, मंडळीचे जे चर्च जर ते मजबूत आहे तर ती मंडळी मजबूत टिक राहते. प्रेज द लॉर्ड. ते जर जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडतात तर मंडळी पुढे जाते. परंतु जर मंडळी बुडत आहे, थंड पडत आहे, तर एल्डर आपल्या कार्यामध्ये कमी पडत आहे. एल्डर हे मार्गदर्शक आहे, हे मॉडेल आहे, रोल मॉडेल आहेत, ज्यांच्याकडे बघून मंडळी शिकते. जर एल्डर व्यवस्थितरित्या वागत नाही, चर्चच्या कार्यात सहभागी होत नाही, वेळेवर ते चर्चला येत नाही आणि चर्चच्या सर्व ऍक्टिव्हिटीज मध्ये त्यांचा पुढारपण नाही, तर निश्चितच मंडळी देखील खाली जाणार. कारण की एल्डर नेमलेच यासाठी आहे की जी जबाबदारी ख्रिस्तामध्ये पाळकापासून मंडळीला दिली जाते त्याची व्यवस्था त्यांनी बघावी. प्रेज द लॉर्ड. परत रिपीट करतो, ख्रिस्तामध्ये जी जबाबदारी किंवा शिक्षण पद्धती देवाने स्थापन केलेली त्याची देखरेख करण्याची जबाबदारी कोणाची? एल्डरची. आणि हे एल्डर देखील तुमचे आणि माझे काय? फादर आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जुन्या काळामध्ये त्यांना फादर म्हणत असते. मी गोव्याला आता गेलो आणि तिथे वेगवेगळे गोव्यामध्ये जेव्हा आम्ही त्या चर्चमध्ये गेलो आणि त्या चर्चमध्ये बघत असताना मग मी होस्टला दाखवलं, बघ हे सगळे जे पुतळे इथे दिसत आहे ते त्या काळातले फर्स्ट एल्डर होते. म्हणजे प्रथम ते ख्रिस्तामध्ये बिशप होते, पाळक होते, त्यांना त्याने दाखवलं आणि त्यावेळेस त्यांना एल्डर्स असं म्हणत असं, वडीलजन असं म्हणत असत. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की तुम्हाला प्रभूमध्ये प्राप्त झालेली ही जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही योग्य प्रकारे पाळत नाही तर तुम्ही देवाचा क्रोध आपल्यावर ओतरून घेता. ज्या प्रकारे तुम्हाला आपल्या मुलाबाळांची जबाबदारीचा हिशोब त्याला द्यायचा आहे, त्याच्यापेक्षा पण जास्त मोठा हिशोब. घरामध्ये तर तुम्हाला किती मुलं असतील? 2, फार तर फार 3, खूपच झाले तर 4 असतील. पण मंडळीमध्ये तर संख्या फार मोठी आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा एल्डर म्हणून तुम्हाला ओळखतो. देव देखील एल्डर म्हणून तुम्हाला ओळखतो. त्यामुळे हिशोब प्रथम तुमच्यापासून त्यांना देण्यात येणार आहे आणि ही बाब तुम्ही विसरू नका. तुमच्याकडे एक रोल मॉडेल म्हणून की खरोखर माझा एल्डर, माझा चर्चचा एल्डर हा विश्वासू आहे, प्रार्थनाशील आहे, अनैतिक गोष्टीकडे जात नाही, वचनामध्ये असतो, प्रार्थनेमध्ये असतो, माझ्यासाठी प्रार्थना करतो, मला मदत करतो, मंदिराच्या खर्चमध्ये आखाडे असतो, कोणत्याही चुकीच्या गोष्टींनी व्यसन नाही, कोणत्या पण अनैतिक गोष्टी करत नाही, परंतु सदोदित देवाला धरून चालणारा आहे. त्यामुळे मी देखील माझ्या एल्डर सारखं एक दिवस चर्चचा एल्डर बनल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येस. हे तुम्हाला प्रेरणास्रोत लोक आहेत ज्यांच्या आचरणाच्या द्वारे ती स्त्री असो की पुरुष असो, तुम्हाला आणि मला आणि नेहमी त्या एल्डर्स जे तुमच्यासाठी सेवा. कोणते एल्डर आता लक्षात राहतील हा प्रश्न येतो. सगळेच एल्डर राहतात का लक्षात? जे खरोखर प्रभूमध्ये सेवा करत आहे ते तुम्हाला आणि मला लक्षात राहतात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, तिथे नुसतं चांगलं आचरण नाही चालत, हे लक्षात ठेवा. फार चांगला व्यक्ती आहे खूप असं नाही. विश्वास ही काय कुटुंब नाही, हे कुटुंब हे आत्मिक कुटुंब आहे. प्रेज द लॉर्ड. आत्मिक संगोपन जे उत्तमरित्या करत आहे, जे तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना अनेक पिढ्यांना घडवण्यात मदत करतात. बरोबर. एक पिढीने घडवतात, अनेक पिढ्या ते घडवतात. आणि त्यासाठी हे एल्डर्स लोकांच्या बद्दल संत पौल हे म्हणतो की तुम्ही त्या फिलिपियाकडे मी जी शिक्षण पद्धती दिली तो तुम्हाला आठवण देत असताना त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि त्यासाठी तुम्ही देखील त्या एल्डर लोकांचा आज्ञापालन करा. आणि एल्डर लोकांनी देखील ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की ही जी जबाबदारी ख्रिस्तामध्ये तुम्हाला दिली ती योग्य प्रकारे पार पाडा. आणि जर पार पाडतात तर तुम्ही आशीर्वादित आहे. पुढे आपण जाऊया 7वा, आणि त्यामध्ये आहे युअर फादर इन सिन. 7वा, युअर फादर. 6वा झाला का ओजस? नाही. हा, युअर फादर इन सिन. असे पिता जे पापामधून निघून बाहेर आले. आता तुम्ही म्हणते हे जरा विचित्रच वाटते पाळायचं. यस, अनेक जण आम्हाला भेटतात आणि ते म्हणतात, अरे बाळा, मी माझ्या तरुणात
तरुणपणात काय नाही, सगळं सगळं वाईट काम केलं, दारूबाजी केली, रंगेलबाजी केली, सगळं काय केलं, लफडे केले, सगळे काय केले. परंतु आता आम्हाला ही बाब दिसून येते की आमच्या जीवनामध्ये आता मी जेव्हा पिता झालेलो आहे, मला माझ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. मला आता या गोष्टीचा पश्चाताप की एका काळी मी असं होतं, मी एका काळी हे केले, मी दुर्गुण होते, पाप होते आणि सर्व अशुद्धता माझ्या जीवनामध्ये होती. परंतु आज मला त्या गोष्टीचा काय होत आहे, पश्चाताप होते. आणि मी तुला सांगतो की या अशा गोष्टी मी केलेल्या आहे, त्या गोष्टी तू करू नको. अनेकदा काय करतात मुलं, अशा प्रकारच्या पित्याची काय करतात, त्याच्याबद्दल जेव्हा हिस्ट्री कळतं तर त्याच्या विरोधात, किंवा आपण त्याच्या मनामध्ये म्हणतो अरे माझा बाप काही कामाचा नव्हता, एकदम फालतू माणूस होता. यस, तो फालतू होता, त्याने चुकीच्या गोष्टी केलेल्या आहे, परंतु तो आता बदललेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, जसा प्रकारे आपल्याला दिसतं की निश्चित उधळा पुत्र बदलल्यानंतर पित्याने त्याचा स्वीकार केला, तसंच आपल्याला ही बाब देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अनेकदा पिता देखील मनुष्य आहे, तो चुकू शकतो, पिता देखील गुन्हेगार असू शकतो, त्याने देखील अनेक गोष्टी केल्या असतील, परंतु तो आता तुमच्याकडे नव्हे तर स्वर्गीय पिताकडे पापांची क्षमा मागून आता नवीन जीवन जगू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आणि अशा समय त्याचे जे सल्ले आहे की बाबा हे या गोष्टी मी केलेल्या, कृपया हात जोडून सांगतो तू करू नको, कारण की ह्याच्यामध्ये बरबादी आहे, ह्यामध्ये चुकीच्या गोष्टी आहे, यामध्ये अशा अनेक गोष्टी आहे जे आज मी भोगत आहे, कृपया तू त्याच्याकडे जाऊ नको. अशा समय त्याचा सन्मान करा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो पुष्कळ त्याने भोगलेला आहे, पुष्कळ त्याने सहन केलेलं आहे, पुष्कळ त्याने चुका केलेल्या आहे, परंतु हाच दिनी तो जर फिरलेला आहे तर त्याच्या गोष्टीच्याकडे आपण त्याचा सन्मान करणं अतिशय गरजेचं आहे, कारण की देवामध्ये तो बदललेला आहे. पण आता तुम्ही म्हणा की नाही तो बदललेलाच नाही, तर मग आता काय करायचं, पाळायचं नाही, सुधारत हो आमचे पात्र, आम्ही त्याला शिकून सांगतो पण ते बदलतच नाही. बघू, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. आणि आता 8व्या नंबरकडे जाऊ, फादर ऑफ द रिवायव्हल. वजस 8 फादर ऑफ द रिवायव्हल. आणि ह्याच्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो की चळवळ जी आहे, ज्याला आपण संजीवन म्हणतो, त्याच्यामध्ये कोणी फादर म्हणून जबाबदारी पार पाडली. कारण की आपण जे आज भारतामध्ये आहोत त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताने कोणता फादर पाठवला होता भारतामध्ये, सांगा कोण आला होता भारतामध्ये? थोमा आला होता, है ना. थोमा भारतामध्ये आला आणि त्यांनी काय केलेलं आहे, भारताच्या साऊथकडे आणि पंजाबकडे त्यांनी काय वचनाची घोषणा केलेली आहे. परंतु त्यानंतर देखील अनेक देशांमध्ये, अनेक जागांमध्ये अनेक देवाने सेवक उभे केलेले, ज्यांच्या सेवा कार्याच्या द्वारे मोठं संजीवन आलेले. संजीवनाचा अर्थ आहे गावाचे गाव, नगराचे नगर, राज्याचे राज्य, इतकंच नव्हे तर राष्ट्रांचे राष्ट्र येशूकडे वळलेले आहे. ते फादरनी महान मोठी सेवा केलेली आहे. आज पुष्कळ शब्द जाणले, इव्हेंजलिस्ट, प्रॉफिट्स, अशा. त्यांनी कधी कधी ब्रदरच नाव ठेवलेलं आहे, जसं ब्रदर दिनाकरन. त्यांनी कधी काही कोणतं नाव लावलं नाही, परंतु तरी देखील त्यांनी मोठी सेवा केलेली. आणि त्या फादर्सला पण विसरता कामा नये. आपण आज जगातला फादर इतर गोष्टीकडे बघतो, ह्या ब्रदरकडे बसतो, त्या सिस्टरकडे बघतो, परंतु अनेकदा सुरुवात कुठून झालेली आहे त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं गलतीकरास पत्र 3 अध्याय 7व्या वचनामध्ये संत पाऊल एक फादरच्या बद्दल सांगतो, एक पित्याच्या बद्दल सांगतो. आणि त्या पित्याला जगामध्ये सर्वात जास्त सन्मान प्राप्त झालेला आहे. गलतीकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 7वं वचन वाचा. यावरतून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासात आहे ते अब्राहमाचे, बोला, अब्राहमाचे पुत्र आहेत, अब्राहमाचे पुत्र आहेत. अब्राहमाची नीतिमत्व त्याच्या विश्वासामुळे त्याला नीतिमत्व प्राप्त झालं. त्यामुळे अब्राहमाला नीतिमत्वाचा पिता देखील म्हटलं जातं, कारण की विश्वासाच्या द्वारे त्याचा तो विश्वास त्याचं नीतिमत्व गणलं गेलं. त्याच्या अगोदरचं तेच वचन असत. आणि त्यामुळे प्रियांनो, हा जो फादर होता त्याच्यामुळे 1 नाही 2 नाही तर 3 रिलिजन बाहेर आलेले. सगळ्यात पहिले यहुदी, नंबर 2 मुस्लिम,
नंबर 3, आपण म्हणजे ख्रिस्ती. जगातले सर्वात जास्त लोक ज्याला फादर म्हणून जर ओळखत असतील तर त्याचं नाव काय आहे? अब्राहम. अब्राहम का प्रभू, याकोब का प्रभू, इसाक का प्रभू, वो मेरा है. प्रेज द लॉर्ड. आपण आनंदाने गीते गातो, कारण की या पित्याच्या द्वारे आपण ख्रिस्तामध्ये अब्राहमाचे पुत्र आणि अब्राहमाची कन्या म्हणून ओळखले जातो. प्रेज द लॉर्ड. हा, मेल्यानंतर आपल्याला माहिती आहे तो श्रीमंत आणि भिकारी होता. भिकारी कुठे गेला? अब्राहमाच्या उराशी जाऊन. यस, ही बाब अतिशय महत्वाची आहे. अब्राहमाच्या उराशी सगळ्या जातील असं नाही, परंतु निश्चितच अब्राहम जी जागेवर आहे ती जागा तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभू येशूने तयार करण्यासाठी तो गेलेला आहे. लवकर येईल आणि तुम्हाला आणि मला देखील घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तू आज माझ्याबरोबर सुख लोकात असशील. जाऊ दे, त्या विषयाकडे मी जात नाही, परंतु सर्वात जास्त जर धर्म जगातले जवळजवळ 70% जे आहे ते अब्राहमापासून निघालेले आहे. आणि अब्राहमाला काय अभिवचन दिलं ते देवाने? ते आकाशातल्या ताऱ्यांच्याकडे बघ, त्या भूमीवरच्या वाळूच्या कणाच्या वर तेवढी मोठी मी संतती तुला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा, अब्राहमाने किती मुलं बघितलेले आपल्याला माहिती आहे? खरा मुलगा त्याचा म्हणजे इसाकच बघितलेला आहे. आणि कोणत्या वर्षी त्यांनी बघितलेलं आहे? 100 वर्ष. परंतु आज जेव्हा आपण जगामध्ये बघतो तर अनकाउंटेबल म्हणजे जगातले जवळजवळ अनेक हजारो कोटी लोक पहिले मरण पावलेले, आता आणि पुढे पण येणार आहे. या सर्व लोकांच्याकडे जर आपण बघितलं तर ते आकाशातले कसे आहे? ताऱ्याच्या एवढे मुलं आहे ज्याला अब्राहमाला प्रभूने दहान केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणखीन एक सेवकाच्या बद्दल, रोजस. आता सेवकाच्या बद्दल घे, अब्राहमाच्या नंतर घे दुसरं, विल्यम कॅरी ह्याच्या एक तिकीट काढलेलं आहे. दिसतंय तिकीट सगळ्यांना? हे कोणाचं तिकीट आहे? वर कोणाचं नाव दिसतंय? भारत, इंडिया. हे विल्यम कॅरीने तुम्हाला काय दिलेलं सांगा बरं? तुमच्या आणि माझ्या हातामध्ये असलेले पवित्र शास्त्र. हे ट्रान्सलेट केलेलं आहे ते कोणी केलेलं आहे? विल्यम कॅरीने केलेलं आहे. भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक देशांमध्ये अनेक भाषेला जर पवित्र शास्त्र कोणत्या जर पित्याने दिलेलं असतं तर त्याचं नाव काय? विल्यम कॅरी. आणि त्याने आपल्याला नुसतं शास्त्रच दिलं नाही, तर मराठीला ग्रॅमर देखील त्याने दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आहे तो परदेशी, परंतु भारतामध्ये येऊन त्यांनी जी सेवा केलेली आहे, त्यामुळे ख्रिस्ती, भारतीय ख्रिस्ती, जगातले अनेक राष्ट्रातले ख्रिस्ती त्याला कधी देखील विसरू शकत नाही. नुसतं लाव नका घेऊ, त्यांनी काय केलेलं आहे ते देखील लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, की संपूर्ण जीवन त्यांनी घालवलं आणि त्यांनी तुम्हाला आणि मला काय दिलेलं आहे? आज पवित्र शास्त्र, देवाचं वचन दिलेलं आहे. आणि त्यामुळे आजच्या दिनी आपण त्याची देखील जी आठवण करणं अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनमध्ये झालेले आहे जॉन वेस्ली, महान संजीवन आणणार आहे. आपल्याला मागच्या वेळेला सुसन्नाची स्टोरी आपण मदर्स डेच्या दिवशी नेहमी ऐकतोय ना, ऐकतो ना. सुसन्नाने आपल्या 19 मुलांचं संगोपन करत असताना उरलेल्या 9 मुलांच्या वैयक्तिकरित्या कॉटच्या जवळ जाऊन ती काय करत असते? प्रार्थना करत असते. चार्ल्स आणि जॉन हे 2 आशे झाले ज्यांनी नुसतं इंग्लंडच नव्हे तर अमेरिकाला हलवून सोडलं आणि राष्ट्र ख्रिस्ताकडे आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे आहे कोण? काय नाव आहे याचं? जॉन वेस्ली. यस, हे पिता, हे कोणाचे पिता आहे? ते इंग्लंडचे पिता आहे. ख्रिस्तामध्ये इंग्लंडचे पिता आहे. त्यामुळे तुम्ही ना आम्हाला काय घेणं नाही, आपल्याला देखील निश्चितच त्यांच्यापासून बदललेले लोक भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतामध्ये सेवा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. पुढे जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये रिवायवल आणणारे चार्ल्स फिनी जे आहे ते अमेरिकेमध्ये रिवायवल आणणारे ठरलेले आहे. त्यांनी अमेरिकेमध्ये जे पापी होते, अशुद्ध होते, लबाड होते, व्यसनाधीन होते, सर्व लोक यांना त्यांनी काय केलेलं आहे? परिवर्तित केलेलं आहे. आणि आज अमेरिका माहिती आहे महासत्ता आहे, परंतु त्या महासत्तेच्या मागे त्यांना परिवर्तित करणारा सगळ्यात मोठा जर व्यक्ती असेल त्याला म्हणतो हे फादर ऑफ रिवायवल असेल तर त्याचं नाव आहे चार्ल्स फिनी. भारताकडे जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपण सुरुवातीला सांगितलं कोण आला होता भारतामध्ये? थोमा आलेला होता. परंतु
आपण जर महाराष्ट्राकडे बघितलं तर महाराष्ट्राकडे आपल्याला कोण दिसून येतो? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई हिने एक भारतामध्येच नव्हे, जागतात नव्हे, तर महाराष्ट्रामध्ये एक संजीवन आणलेलं आहे, रिवायवल आलं, पवित्र आत्मा उतरून आलेला आहे. ही पंडिता रमाबाईला देखील आज आपण निश्चितच त्याची आठवण करू. ती जरी माता असली, अनेक विधवा, अनेक अनाथ लोकांना तिने घडवलं, परंतु एक ख्रिस्ती व्यक्ती म्हणून, एक पिता म्हणून ती मजबूतीने या सर्व लोकांच्या बरोबर उभी राहिली. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे भारतामध्ये संजीवन आणण्याबद्दल आणखीन एक व्यक्ती आहे, ज्याचं नाव अनेकदा लोक विसरून जातात, आणि त्याचं नाव आहे ब्रदर भक्त सिंग आहे. हे बघा, त्याचं टीव्हीवर तुम्हाला चित्र दिसत स्क्रीनवर, की त्यांच्या ग्वाहीच्या द्वारे, त्यांच्या टेस्टिमनीच्या द्वारे जे आपण दिलेले लाखो लोक भारतामध्ये, साऊथमध्ये, पंजाबमध्ये, हे पंजाबी होते, साऊथमध्ये पण त्यांनी महान काम केलेलं आहे. जगामध्ये देखील विविध ठिकाणी जाऊन त्यांनी सेवा केलेली, हजारो सभा घेतलेल्या आहेत, आणि त्याद्वारे लाखो लोक प्रभूकडे आलेले आहे. प्रेज द लॉर्ड. ह्यांना आपण अनेकदा विसरून जातो, अनेकदा आपण त्याच्याकडे सन्मान आणि दुर्लक्ष करतो. आणि प्रियांनो, आपला वारसा हे आहे. प्रेज द लॉर्ड. हे जर नसते तर आज ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यापर्यंत आला नसता, कारण की ते नुसते ख्रिस्ती समाजासाठी नाही, ते जगासाठी लाईट हाऊस म्हणून काम करणारे होते. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब आपण अनेकदा विसर, नारायण वामन टिळक हे आपण विसरू शकत नाही. विसरतात का? नाही. आपल्या महाराष्ट्रातून होऊन गेलेला एक महान संगीतकार, गीतकार आणि पाळक रेव्हरेंड नारायण वामन टिळक यांनी देखील मंडळांची स्थापना केली, आणि उच्च धर्मीय असो, उच्च वर्णीय असून देखील त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार करत मराठी लोकांनाच नव्हे तर जगामध्ये एक मोठं संगीताच्या क्षेत्रामध्ये आणि पाळकी क्षेत्रामध्ये मोठं, असं अनेक लोकांची नावं मी घेऊ शकतो. प्रियानो, आजच्या दिनी आपण त्यांची आठवण का करत आहे? कारण की आमच्याकडे फादर आहे, आमच्याकडे अनेक गोष्टी, पण फादर्स डेच्या दिवशी यांनी पिता समान जी जबाबदारी पार पाडलेली, ती जबाबदारी तुमची आणि माझ्यावर देखील आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही यासाठी कळकळीने ही गोष्ट सांगत आहे की त्यांनी केलं, मग आता आम्ही निवांत झोपा काढायचे नाहीये. आपण त्यांचा वारसा घेऊन या जगामध्ये आलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. यस, ते गेलेले, त्यांनी आपलं काम संपवलं, त्यांनी आपली जबाबदारी संपवली. आता देव आणि जग तुमच्या आणि माझ्याकडे बघत आहे. प्रेज द लॉर्ड. येस, ते फिनी नाहीये. कदाचित आपल्यामध्ये वेस्ली नसतील, आपल्यामध्ये कॅरी नसतील, परंतु आपल्यामध्ये तोच देव आहे जो त्यांच्यामध्ये होता, त्याचा नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. झोपले का? हा, तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, आणि तो जर देव त्यांना उपयोगात आणू तो तुम्हाला आणि मला निश्चित असतो आणणार आहे. आणि ही बाब तुम्ही आणि मी विसरता कामा नये. आणि अशा प्रकारे द फादर ऑफ द रिवायवल ह्याच्याकडे बघितलेलं आहे. आता शेवटला मुद्दा आणि मग मी संपवतो. आणि वडिलांची महानता, ग्रेटनेस ऑफ फादर, ही देवाच्या दृष्टिकोनातून का महान आहे? शेवटला मुद्दा संपवतो. वडील देवाच्या दृष्टिकोनाने, हे जे सर्व रिवायवल करणारे, हे जे फोर फादर होते, ते देवाच्या दृष्टिकोनातून का महान आहे, किंवा त्यांना कशा प्रकारे देव सन्मानित करतो? अब्रामाच्या बद्दल बघितलेलंच आहे. आता मला सांगा की एलियाचा जो शिष्य कोण होता? एलियाचा शिष्य कोण होता? सांगा. जो कोण होता? बोला. अलिशा. एवढं स्टडी घेऊन बाबा तुम्ही लोक काय करतोस असं? हा, एक तुम्ही याचा अर्थ आहे, जेव्हा तुम्ही शिक्षणाला गांभीर्याने घेणार नाही, अज्ञानाच्यामुळे माझ्या लोकांचा नाश होत आहे, असं परमेश्वरचं वचन सांगत. आता तुम्ही अज्ञानी कसं काय बनणार जर तुम्हाला शिकवल्यानंतर पण तुम्ही घरी जाऊन त्याचा अभ्यास करत नाही? हे नुसतं पाळकाची जबाबदारी शिकवत राहिले, मंडळी नुसतं ऐकायचं, वा वा क्या भारी संदेश, हजारो लाखो व्ह्यू मला मिळाले, त्याला काय फायदा नाही जर मंडळीचा नाश झाला तर. लक्ष द्या. एलियाचा कोण होता शिष्य? अलिशा होता. आणि आपल्याला माहिती आहे की एलियाचा आशीर्वादाचा, सामर्थ्याचा किती वाटा मिळाला त्याला? दुप्पट वाटा त्याला मिळाला. तो म्हणतो की तू सेवा केलेली, परंतु मला देवाची, त्याच परमेश्वराची सेवा करायची. कशी सेवा करायची? दुप्पट सेवा करायची. आणि आपल्याला दिसतं की एलियापेक्षा अलिशाने काय केलेली? दुप्पट चिन्ह चमत्कार पवित्र शास्त्रामध्ये केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. मोशेच्या नंतर कोण पुढे इस्रायलला चालवणारा झाला? सांगा बरोबर. आरोन.
अरुण मोठा भाऊ होता, तो मरण पावला पहिले, मग मोशे. यहोशवा कोण आहे? यहोशवा. मोशेला त्या राष्ट्रामध्ये दुधामादाच्या कनान देशामध्ये परमेश्वराने प्रवेश दिला नाही, परंतु आपल्याला दिसतं की पुढे यहोशवा हा पुढे त्याचं नेतृत्व करत आहे. आणि यहोशवाने पुढचे सर्व युद्ध याचा कमांडर तो होता. तो कमांडर होता. आज देखील जर आपण शिक्षणामध्ये गेलो आणि डिफेन्स स्टडी हे केलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कमांडर म्हणून सन्मान यहोशवाला प्राप्त झालेला आहे. आणि हा यहोशवा कोणाचं नेतृत्व करत होता? मोशे तर प्रवेश पण केला नाही, पण नुसतं ह्यांनी प्रवेश करून दिला नाही, तर अख्खा इस्रायलामध्ये या 12 कुलांना स्थान देखील मिळून दिलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि अशा प्रकारे आम्हाला दिसतं की हा गुरु आणि हा शिष्य, म्हणजे गुरु कोण आहे? त्या पित्या समान होता. त्यांनी काय केलेलं आहे? आपल्या या शिष्यांना तयार केलेलं आहे. पौलाचा शिष्य कोण होता? पौलाचा शिष्य कोण होता? आता आपण वाचलं, बोला जोरात, बोलल्याशिवाय येणार नाही. तिमोथी होता. आणि तिमोथीने पण काय केलं हे आपण आपल्या आत्ताच बघितलेलं आहे. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जो गुरु आहे, जो पिता आहे, तो नेहमी काय करतो? पुत्रांना घडवतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा डोंगरावर प्रभू येशू ख्रिस्ताचं रूप परिवर्तित झालं, रूपांतरण झालं, ज्याला म्हणतात ट्रान्सफिग्युरेशन, तेव्हा कोण त्याच्याबरोबर होते? सांगा बरं. शिष्यांचं विचारत नाही. शिष्य आपल्याला माहिती आहे, पेत्र, याकोब, योहान ती होते, पण त्याच्याबरोबर येशू बरोबर कोण होते? डोंगरावर 3 जण होते. ते येशूला मिळून 3 जण. कोण कोण होते वर? सांगा. त्याचं रूप पलटलं, त्याचे कपडे चकचकीत झाले. त्या समय या शिष्यांनी त्यांच्याकडे बघितलं तर त्यांना 3 जण दिसू झाले. येशूच्या बरोबर आणखीन 2 जण होते. कोण जण होते? सांगा बरं. मोशे आणि एलिया. मग यहोशवाने मोठे काम केले, मग यहोशवाला का नाही भेटलं? एलियापेक्षा अलिशाने महान काम केले, अलिशाला का नाही घेतलं? हो प्रियांनो, लक्षात ठेवा, अलिशाने पुढे त्याचे शिष्य होऊ दिले नाही, यहोशवाने त्याच्या पुढे त्याचे शिष्य होऊ दिले नाही. त्यांची परंपरा तिथे संपली. प्रेज द लॉर्ड. जे मुलं घडवतात, जे मुलांना मार्गदर्शन करतात, जे मुलांना पुढे नेतात, त्यांचा सन्मान देव त्या पवित्र डोंगरावर करणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो. मला सहाय्य करणारा परमेश्वर आहे. आज पिताजन हो, तुम्ही कमी आहात, दुर्बळ आहात, अपात्र आहात. तुम्हाला असं वाटतं की मुलं घडवताना, कार्य करत असताना, एक पित्याची जबाबदारी पार पडत असताना मी कमी पडतोय. आपली दृष्टी त्या पर्वताकडे लावा. त्या पर्वताकडे तुम्हाला निश्चितच प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिवाय तो एलिया दिसल. त्यांनी ते एक महान शिष्य घडवलेलं आहे, ज्याचं नाव अलिशा आहे. परंतु अलिशाला सन्मान, बाप या बाप होत आहे, बरोबर आहे ना? बाप हा बाप होत आहे. आणि एकदा मुलांना असं वाटतं की मी पैसे खूप कमवले, मी घर खूप कमवलं, मी गाड्या खूप कमवलं, मी पद खूप, म्हणजे मी बापापेक्षा मोठं झालेलं. आणि आजकाल असं लोकांना वाटतं, अरे माझ्या बापाला काही डोकं नाही, काय शिक्षण नाही, काय नाही, आपलं काय सांभाळून घ्यायचं आपलं कसं तर, झाला म्हातारा आपला, घ्या सांभाळून त्याला. हो प्रियांनो, हा अपमान आहे. बापाच्या काहीतरी कर्तृत्वामुळे तुम्ही आज पुढे गेलेले आहे. बापाच्या पावलावर पाऊल ठेवून मुलांनी आज इथपर्यंत पुढची जे काही प्रगती ती साध्य केलेली. त्यामुळे ही बाब लक्षात ठेवा की परमेश्वर नेहमी अब्राहमाचा सन्मान करणार, परमेश्वर नेहमी एलियाचा सन्मान करणार आहे, परमेश्वर नेहमी मोशेचा सन्मान करणार आहे, आणि परमेश्वर नेहमी पित्यांचा सन्मान करणार आहे, जो पिता जगासाठी एक आदर्श म्हणून उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आज जेव्हा फादर्स डे आहे, आपण बायोलॉजिकल फादर किंवा स्वर्गीय पिताकडे मी तुम्हाला घेऊन गेलो नाही, परंतु आज जे विविध पित्यांच्याकडे आपण गेलो, एकदम शॉर्ट रिव्हिजन घेतो. त्यांना तुम्ही जर त्या जगात असतील तर जा आणि हॅपी फादर्स डे करा. हॅपी नसतील तर देवाकडे प्रार्थना करा आणि म्हणा, देवा तुला धन्यवाद देतो की असे पिता तू मला दिलेले आहे, असे पिता समान व्यक्ती तू मला दिले. आणि मी सुरुवातीला सांगितलं की हे पुरुषच असतील असं नाही, की कदाचित स्त्री असेल, कदाचित पत्नी असेल, कदाचित मुलगा असेल, कदाचित भाऊ असेल, कदाचित मित्र असेल, कदाचित ख्रिस्ती असेल, कदाचित ख्रिस्ती नसेल देखील, परंतु या व्यक्तीने तुम्हाला घडवण्यामध्ये आणि तुम्हाला वाढवण्यामध्ये एक मोलाचं योगदान नाही बोललेलं आहे. आणि त्यामुळे आज त्यांना जाऊन हॅपी फादर्स डे करा.
त्यांची आठवण करा आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यामध्ये पहिला मी सांगितलंय की ज्यांनी तुम्हाला ख्रिस्ताकडे आणलं ते. तुम्ही म्हणते पाळायचं आता ते होतं गेले, आता ते येस गेले, ते त्यांनी आपलं काम पूर्ण केले आणि ते झोपी गेलेले, पुढे गेलेले. प्रेज द लॉर्ड. आपण केव्हा तेव्हा थँक्यू म्हणणार आहोत? सांगा बरं, कसं थँक्यू म्हणू शकतो त्यांना? आता प्रार्थनेमध्ये. आणि एक दिवस येणार आहे की आपण आपली धाव संपून त्यांना जाऊन भेटणार आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यांनी तुम्हाला ख्रिस्तामध्ये आणलं म्हणजे ते काय कुठे असतील? नरकात असतील का? कुठे असतील सांगा ते? मग तुम्हालाही कुठे जावं लागेल त्यांना भेटायचं तर? स्वर्गात. तिथे जाऊन थँक्यू म्हणा. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही प्रार्थना करू, परंतु उद्या आपण जाऊन धन्यवाद पित्या, धन्यवाद माझ्या व्यक्ती, धन्यवाद माझ्या बापा की तू मला ख्रिस्ताची ओळख करून दिली, त्यामुळे आज मी तुझ्या बरोबर ख्रिस्ताच्या राज्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कळतंय सगळ्यांना? यस. त्यासाठी ज्याने तुम्हाला ख्रिस्त कळू दिला, ख्रिस्ताची ओळख करून दिलेली, तो कोणीही असो, तुम्ही आणि त्याची भेट होणार. आणि आज जर ते आहे घरी तर त्यांची आठवण करा, त्यांना हॅपी फादर्स डे म्हणा आणि त्यांचा गौरव करा. नंबर 2 मी तुम्हाला सांगितलंय की मिनिस्ट्रियल फादर. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रभूने सेवा दिलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीला जर सेवा दिलेली आहे तर त्यांना ख्रिस्ताकडे आणण्याकरता कोणा ना कोणाचं योगदान आहे. सिस्टर असतील, ब्रदर असतील, पाळक असतील, बिशप असतील, कोणतेही असतील, इव्हेंजलिस्ट असतील किंवा कोणीही असतील, ज्यांनी तुम्हाला ख्रिस्तामध्ये एक सेवक व दासी बनवण्याचं मौल्यवान काम केलेलं आहे, तुम्ही त्याला आभार माना की थँक्यू. आज मी फादर्स डेच्या दिवशी तुझे आभार मानतो, कारण की तुझ्या या कार्याच्यामुळे मी आज प्रभूची सेवेमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट आहे बायोलॉजिकल फादर, दैहिक पिता. यस, दैहिक पित्याला सगळेच म्हणणारच आहे, आज बोलणार आहे ना हॅपी फादर्स डे. जिकडे तिकडे फादर्स डे चमकते, परंतु नुसतं एक दिवस बोलून चालणार नाही. 5वी आज्ञा काय लिहिलेली आहे नियमशास्त्रात? तू आपल्या आई आणि बापाचा कोणत्या दिवशी? नुसतं फादर्स डेच्या दिवशी, नुसतं मदर्स डेच्या दिवशी, की नुसतं व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी? नाही, नेहमी सन्मान कर, कारण की त्याच्यामध्ये तुझा आशीर्वाद लपलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तर त्यामुळे आपल्या बायोलॉजिकल फादर किंवा जे दैहिक पिता आहे, कदाचित ते असतील, कदाचित नसतील, परंतु आपण त्यांना भेटत असताना त्यांची आठवण करूया आणि त्यांचा सन्मान करूया. त्याच्यानंतर सबस्टिट्यूट फादर, पर्यायी पिता आहे ना. ते आपण उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं की अनेक जण आहे, आज तुमचे पिता नाही किंवा पिता आहे तरी देखील तुम्हाला घडवण्यासाठी, तुम्हाला वाढवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन अतिशय महत्वाचं आहे. त्याने तुम्हाला शिकवलं, वाढवलं. एक उदाहरण मला आठवतं की मी एकदा प्रेयर करायला गेलो आणि प्रेयर करत असताना तरुण मुलं होते आणि सगळ्यांसाठी मी प्रार्थना करत होतो आणि तरुण जण त्यांना खूप प्रभूने स्पर्श केला, त्यांना खूप आनंद. आणि मग मला वाटलं की अरे मी सगळ्यांसाठी प्रार्थना करतो, माझे मुलं तरुण आहे, त्यांच्यासाठी कोणी प्रार्थना करतं किंवा नाही? आणि तेव्हा देव म्हटलं की काय घाबरू नको, ज्या प्रकारे तू इतरांसाठी प्रार्थना करतो, अनेक लोक मी उभं करणार जे त्यांच्यासाठी प्रार्थना करते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जरी त्यांना माता नसली तरी तू माता आणि पिता म्हणून त्यांची जी जबाबदारी पार पाडत आहे, त्या जबाबदारी बरोबर अनेक पिता मी उभा करणार. मी माझ्या लेकरांना सांगितलं की आपल्याकडे एक स्पिरिच्युअल फादर आहे, समर्पित बाळक आहे, तुम्ही त्यांच्याकडे जा, त्यांच्याशी बोला. कधी कधी मुलं आपल्या वडिलांच्याकडे, आपल्या मातेच्याकडे मन मोकळं करू शकत नाही, परंतु आज निश्चितच काही असे पिता असतात ज्यांच्याकडे तुम्ही मन मोकळे करा आणि ते धार्मिक आहे तर ते धार्मिक तुम्हाला उत्तमच सल्ला देणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्यांना काय म्हणा? हॅपी फादर्स डे. त्याच्यानंतर 6व्या मुद्द्याकडे मी तुम्हाला जेव्हा घेऊन गेलो, युअर फादर इन लॉ, तुमचे सासरे. सासरे हे देखील अतिशय महत्वाचं. आणि कोणाचं उदाहरण दिलं मी तुम्हाला? हित्रोचं उदाहरण देत हेच सांगितलेलं आहे की त्यांना मोशेला घडत असताना जे मोलाचं योगदान दिलं, तसंच तुमच्या आणि माझ्या संसारामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे, ते तुम्ही विसरू शकत नाही. जर तुमचा संसार निश्चित सुखी झालाय तर संसार सुखी होण्याच्या मागे तुमची पत्नी आहे आणि पत्नीच्या मागे त्याचा एक पिता देखील आहे, ज्याला तुम्ही सासरा म्हणता. आणि आजच्या दिनी कदाचित ते हयात असतील, प्रेज द लॉर्ड, नसतील, तुम्ही त्यांना हॅपी फादर्स डे म्हणा. प्रेज द लॉर्ड. कारण की प्रभूने तुम्हाला उत्तम असा व्यक्ती दिलेला आहे. त्याच्यानंतर 7वं आहे चर्च एल्डर्स, मंडळीचे फादर.
आता तुम्ही म्हणा आमच्याकडे फादर कमी आहे, मदरच जास्त आहे, परंतु वचनामध्ये वडील म्हणजे चर्च एल्डर म्हटलेलं आहे. आज आपण त्यांना भेटूया, त्यांच्या हातात हात देऊया आणि हॅप्पी फादर्स डे देऊया. ते लाजतील, ते म्हणतात आम्ही फादर कुठे, मी मदर आहे. परंतु तरी देखील आपल्याला या गोष्टीची जाणीव असायला पाहिजे की चर्चमध्ये असलेले प्रत्येक वडील शब्द वापरलेला आहे. माता शब्द वापरलाय का? माता शब्द वापरलाय काय? वडील आहे. त्यांनी जे मंडळीसाठी केलं म्हणजेच तुमच्या आणि माझ्यासाठी केलेलं आहे. आपण त्यांना भेटूया आणि हॅप्पी फादर्स डे म्हणूया. प्रेज द लॉर्ड. कारण की ख्रिस्तामध्ये नेमलेले आशीर्वाद ते फादर आहे. त्याच्यानंतर घेतलेलं आहे मी की पापातला पिता, युअर फादर इन सिन, काहीच कामाचं नाही. अनेक अशा गोष्टी केलेल्या आहेत ज्यामुळे आज त्याचं डोकं खाली आहे. कारण की त्याला वाटतं की खरोखर उत्तम दिवसामध्ये, मी काल आमिर खानचा इंटरव्ह्यू बघत होतो आणि आमिर खान बघत असताना तो इतका रडत होता आणि रडत रडत तो म्हणत होता की माझा एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. आणि कोरोनामध्ये जेव्हा मला काही काम नव्हतं, सगळं शूटिंग बंद झाली आणि मला लक्षात आलं की माझ्या आयुष्याच्या 30 वर्षामध्ये मी खूप सगळं काही काम 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 काम, हे पिक्चर बनवते, पिक्चर बनवते, पिक्चर बनव, परंतु मुलांना कधीच मी बोललो नाही, विचारलं नाही, तू काय करते रे बाबा, तू काय करते रे बाबा, तू कशी आहे, काय खेतो, काय पितो, काहीच मला माहित नाही. पिक्चरच्या बद्दल मला काही विचारा, सगळं काही मला माहित आहे. आणि आज कोरोनामध्ये जेव्हा मला काम नाही, मला लक्षात आलं की मी नुसता ॲक्टर नाही, मी नुसता डायरेक्टर नाही, तर मी एक पिता देखील आहे. आणि मग मला त्या सर्व गोष्टी आठवल्या. आता त्या मुलांना 21, 22, 24 वर्षाचे झालेले, आता मी ते जुने दिवस तर परत आणू शकत नाही. आणि मग मी त्यांच्याकडे रडून हात जोडून म्हटलं की बाळा, आता यापुढे मी पिक्चर सोडून देतो, मी पिक्चर करणारच नाही, मूव्ही करणार नाही. ते म्हणे नको डॅडी, आता जे गेलं ते तुम्ही परत आणू शकत नाही, आम्ही परत आणू शकत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही मूवीसाठी एक मोठं योगदान दिलेलं आहे. जर तुम्ही घरी बसले तर तुम्ही कधी देखील सुखी राहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचं काम करा आणि ज्या काही गोष्टी गमवलेल्या आहेत त्याची तुम्ही निश्चितच आठवण करून स्वतःला दुखू नका. यस, फादर चुकले असतील, फादरांनी अनेक गोष्टी केल्या नसतील, परंतु या समय ही गरज आहे की फादरांनी ती गोष्ट कबूल करावी की यस, मी अनेक गोष्टी करण्यामध्ये कमी पडलो. बाळा, आता यापुढे तू मला निश्चित क्षमा मागण्यात काही मोठेपण लहानपण असतं का? नाही. आपण मागा, म्हणजे निश्चितच देव देखील तुम्हाला आणि तुमच्या लेकरांना आशीर्वाद देईल. आणि त्यानंतर आपण बघितलंय की चळवळीतले वडील, द फादर ऑफ रिवायवल्स, आणि त्यामध्ये मी वेगवेगळ्या व्यक्तींचंच नावं सांगितले, ते मी परत रिपीट करणार नाही. परंतु ही बाब लक्षात ठेवा की सर्व फादर जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी महत्वाचे, परंतु अनेकदा आपण एकच फादरला सन्मान करत नाही, तो इतर फादरचा काय प्रश्न. अनेकदा आपल्याला जो समोर दिसतो फादर, यापैकी अनेक जण आपल्या जवळपासच असतात, त्यालाच विचारत नाही, तर मग ह्या चळवळीपर्यंत कुठे जाणार आहे आपण. हो प्रियांनो, आज वेळ आहे की एकमेकांना हॅपी फादर करत असताना, एकमेकांना सन्मान सत्कार देत असताना, इथे बसलेले प्रत्येक स्त्री असो पुरुष असो, प्रभूने प्रत्येकाचा आशीर्वाद दिलेला आहे, प्रत्येकास फादर दिलेले आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात कोणाचे फादर जिवंत आहे, बरोबर आहे ना? कदाचित ते फादर गेले असतील, पण ह्या 8 पैकी एक फादर तर असतच. कदाचित 2 पण असू शकतात, कदाचित 3 फादर असू शकतात, बरोबर आहे? 8 पैकी कोणीच नाही असं होणार नाही, कोणी ना कोणी तर जरूर आहे. त्यांच्यासाठी तुम्ही आभार माना आणि म्हणा की फादर, जे काही तुम्हाला शिकवलं मी तुझे आभार मानतो, या पुढे मी निश्चित प्रयत्न करेन, जे काही तू मला शिकवलं मी तसंच चालेल. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की तू आमच्याशी बोललेला आहे, तू आम्हाला उत्तम असा आशीर्वाद दिलेला आहे. आणि तो सर्वोत्तम आशीर्वाद हा आहे की आम्हाला जगामध्ये पाठवत असताना एक उत्तम पिता तू आम्हाला दिलेला आहे, एक उत्तम माता दिलेली आहे, एक उत्तम घर दिलेलं आहे. परंतु याच्या सर्वात मोठी बाब, तो पिता जो स्वर्गीय पिता आहे, तो सदोदित आमच्या बरोबर राहिलेला आहे. आज पिता, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की 8 प्रकारचे विविध फादर्स यांच्याकडे आम्ही बघत असताना आम्हाला परत आमचं मन अंतकण भरून येतं की सर्व प्रकारचे पिता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आम्हाला घडवत होते, चालवत होते, वाढवत होते, आमच्यावर प्रीती करत होते, आम्हाला मार्गदर्शन करत होते, आमच्यासाठी प्रार्थना करत होते. प्रभू राया, धन्यवाद असो की तू असे फादर आमच्या बरोबर जोडलेले. आजच्या दिनी आम्ही त्याबद्दल तुला धन्यवाद देतो आणि त्यांचे देखील आभार मानतो. प्रभू राया, आजचा फादर्स डे आम्हासाठी, आमच्या ह्या सर्व प्रियजनांसाठी आशीर्वाद देत कर. मंडळीच्या एल्डरसाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो की पित्या, त्यांनी ही जबाबदारी विसरता कामा नये. वेळ येणार, वेळ निघून जाणार, परंतु पवित्र पित्या, आज जर आम्ही ती सेवेमध्ये एक
पाळक म्हणून, एक पवित्र परमेश्वर स्वार्थिक म्हणून, एक एल्डर म्हणून कमी पडत असत तर प्रभू येशूमध्ये आज तुझे आमचे नेत्र उघडले, त्याबद्दल आभार मानतो. आम्ही तुझ्यात चालणार आणि तुझा गौरव आमच्या तुला सदोदित व्हावा अशी कृपा दया कर प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन.